मोटिवेशन एक असतं. पण मला पण वाटत होतं की मला तिकीट मिळावं, आईचं जे काम माझं राहिलं होतं माझ्या आईचं ते कम्प्लीट करावं, तिची विजन जी आमच्या कसबा विधानसभा मतदारसंघासाठी होती ती कम्प्लीट करावी. माझी जी विजन आहे की आता महानगरपालिकेमध्ये जर का मी निवडून आलो तर चांगल्या प्रकारे माझ्या वॉर्डमध्ये एकदम मायन्यूट लेवलवर, मायक्रोस्कोपिक लेवलवर मला ती इम्प्लिमेंट करता येईल. आणि त्यामध्ये मला वाटतं की पार्टीनी एक धडा घेतला मला वाटतं त्या इलेक्शन्समधून आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो पॅटर्न लागू केला. कामाचा एक धडाका लावला, संपर्क वाढवला लोकांबरोबर. आता तुम्ही जर का बघितलं तर आमचा टिळकवाडा हिस्टॉरिकल प्लेस आहे, वर्षानुवर्ष लोकांना माहिती आहे, पुण्याची एक शान आहे. एकेकाळी इंडियन इंडिपेंडन्स मुवमेंट आमच्या टिळकवाड्यातनं चालायची. आणि कोण सध्या नेमकं काय काय करतंय याच्याविषयी पण एक उत्सुकता आहे की नेमकं टिळकांच्या फॅमिलीचं सध्या काय चाललंय. अच्छा, मला गणेशोत्सवाला लागूनच 2 प्रश्न आहेत अजून. की एक तर दॅट इज अ रेजिंग कॉन्ट्रोवर्सी की भाऊसाहेब रंगारी हे पहिले आहेत का सार्वजनिक गणपती पहिले आहेत का, आणि दुसरं व्हॉट डू यू थिंक अबाउट दॅट पूर्ण ऑक्सिजनची जी ऍड लागते पुण्यामध्ये, त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे. नितीन गडकरी त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण पॉलिटिक्समध्ये कोणीच नाहीये. तर असे किती एक्झाम्पल आहेत. मग म्हणून काँग्रेस आणि बीजेपी मध्ये डिफरन्स आहे. काँग्रेसमध्ये एकाच फॅमिलीतले लोक जेव्हा पुढे येतात आणि सगळे टॉप काय म्हणतात, दे आर बेसिकली लीडर्स ऑफ द कंट्री. पण बीजेपी मध्ये तसं नाहीये. येस, बीजेपी मध्ये नेपोटिझम आहे. असे खूप कमी लोक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे जे राष्ट्रासाठी काम करतात. इव्हेंच्युअली एव्हरीबडी, इट्स अ ह्युमन टेंडन्सी. जेव्हा मी 2019 मध्ये जर्नलिझमची सुरुवात करत होतो करिअरची माझा एक एडिटर होता. त्या एडिटरने एक क्वेश्चन विचारला होता, म्हणजे इन जनरल इन द न्यूज रूम, की राईट विंग मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त गुड लुकिंग चेहरा कोणता वाटतो. सो त्यावेळेस लाईक वी वर ऑल यंग, अराउंड 22-23 असेल आम्ही सगळे. सो वी वर लाईक त्यावेळेस जस्ट ज्योतिरादित्य सिंधिया हॅड कम इन टू द पार्टी. सो वी वर लाईक हा ज्योतिरादित्य सिंधिया इज वन ऑफ देम. देन तेजस्वी सूर्या पण नवीन होता. असं गुड लुकिंग चेहरा राईट विंग मध्ये आम्हाला दिसला नव्हता कुठेच. बट टुडे आय कॅन से दॅट वी हॅव वन व्हेरी गुड लुकिंग पर्सन इन द राईट विंग. वी हॅव मिस्टर कुणाल टिळक विथ अस. ही इज द ग्रेट ग्रँडसन ऑफ लोकमान्य टिळक. करंटली कुणाल हे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे स्पोक्सपर्सन आहेत. प्लस ही इज द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द भारतीय जनता युवा मोर्चा. And he is looking to contest the upcoming Pune Municipal Corporation elections. So welcome Kunal to our podcast. Thank you so much, Gaurav, for having me. And how did you like my intro? Unexpected. But thank you for the praise is always I appreciate it. Right. Kunal, let's start with the Pune Municipal Corporation elections only. Like तू आम्हाला म्हटलं, म्हणजे मागे जेव्हा मी तुझा इंटरव्ह्यू घेतला होता, फोन इंटरव्ह्यू घेतला होता, त्यावेळेस तू म्हटलं होतास की यू आर लुकिंग फॉरवर्ड टू कंटेस्ट द PMC इलेक्शन्स विच विल बी हेल्ड अराउंड जानेवारी. सो या, लेट्स व्हॉट डू यू थिंक अबाउट द इलेक्शन्स अँड या. लॉंग डिलेड, खूप जवळजवळ आता किती 2022ला मागचं टर्म संपली. आता 2026ला जानेवारीमध्ये होपफुली इलेक्शन्स होतील. सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे की 31 जानेवारीच्या आत इलेक्शन्स घ्या. तर होपफुली व्हायला पाहिजेत. वी नीड पुणे शहरात एस्पेशली, पण मुंबई पणची पण इलेक्शन राहिलेत, ठाण्याच्या राहिलेत, नवी मुंबई, कोल्हापूर, सगळ्याच महानगरपालिका राहिल्यात. या सर्व मोठ्या शहरांमध्ये अकाउंटेबिलिटी असावी म्हणून नगरसेवक असायला पाहिजे असं मला वाटतं. राईट. आता जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटर बघतायत, अधिकारी वर्ग आहे, पूर्ण अधिकाऱ्यांना तेवढी आत्मीयता नाहीये नागरिकांबद्दल, लोकल प्रश्नांबद्दल. बाबा ह्या रस्त्यावर कचरा साठलाय, या चौकात ड्रेनेजचं तुंबलंय, किंवा काही असे जे प्रश्न आहेत छोटे छोटे ज्यात डे टू डे लोकांना फेस करावे लागतात, ते सॉल्व्ह करण्याचं त्यांना इन्सेंटिव्हच नाहीये. 3 वर्षांनी ट्रान्सफर होते, त्यामुळे त्यांना ती आत्मीयता नाही. म्हणून मला वाटतं की नगरसेवक, महानगरपालिकेच्या इलेक्शन्स आणि नगरसेवक लवकरात लवकर परत हाऊस बसायला पाहिजे आणि निवडणुका व्हायला पाहिजेत, नगरसेवक निवडून यायला पाहिजेत आणि चांगल्या प्रकारे पुणे शहराचा जो विकास मागच्या काही वर्षात झाला तो कंटिन्यू पुढे राहिला पाहिजे. आणि मेट्रो आपण बघत आहोत, इतक्या चांगल्या प्रकारे आता त्याची रायडरशिप चालू आहे. असे जे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स आहेत त्यामध्ये एक अकाउंटेबिलिटी असायला पाहिजे, म्हणून इलेक्शन्स व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मी स्वतः इच्छुक आहे यावर्षीचे महानगरपालिकेच्या इलेक्शन्स कंटेस्ट करायला, लढायला. आणि आमचा जो भाग आहे तो तर तुम्हाला माहिती आहे, कोर पुणे सिटी पेठांचा भाग आहे. माझ्या भागात तर मेन ज्या 4 पेठा आहेत, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, अशा मेन ज्या पेठा
आपण जे फेमस पेठा ज्याला म्हणतो सगळ्यांना माहिती आहेत, त्या पेठा माझ्या भागामध्ये येतात. खूप अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत मागच्या काही वर्षांमध्ये. त्यामुळे लवकरात लवकर इलेक्शन व्हाव्यात. आम्हाला नागरिकांची काय म्हणतात त्याला, नागरिकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळावी, त्यांची मदत करण्याची संधी मिळावी. आणि माझं जे एक विजन आहे ते मला कुठेतरी ठेवता येईल, मला पुढे मांडता येईल, मला एक्झिक्यूट करता येईल, इम्प्लिमेंट करता येईल, म्हणून इलेक्शन्स व्हाव्यात. आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. यू आर लुकिंग टू कंटेस्ट ऑल्सो दी असेंब्ली इलेक्शन, बट तुला त्यावेळेस चान्स नाही मिळाला. द तिकीट वेंट टू हेमंत रासने. जेव्हा तुला तिकीट नाही मिळाली, वेन आय स्पोक टू यू, यू सेड इट वॉज द पार्टीज डिसिजन, आणि पार्टी इज ऑब्वियसली सुपिरियर, दे टेक द राईट कॉल्स, असं तू म्हटलं होतास. अँड तू हे पण म्हटलं होतास की यू आर अ लॉयल बीजेपी वर्कर, अँड व्हॉट एव्हर डिसिजन द पार्टी विल टेक यू विल हीड विथ दॅट डिसिजन. सो लाईक, डू यू थिंक यू शुड हॅव बीन गिव्हन अ चान्स दॅट टाइम? कसं, म्हणजे व्हॉट डू यू थिंक? शेवटी प्रत्येकाला वाटतंच की त्यांना चान्स मिळायला पाहिजे, त्यांना तिकीट मिळायला पाहिजे, त्यांना आमदार व्हायला पाहिजेत, खासदार व्हायला पाहिजेत, नगरसेवक व्हायला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं, त्याच्या मोटिवेशन एक असतं. पण मला पण वाटत होतं की मला तिकीट मिळावं, आईचं जे काम माझं राहिलं होतं, माझ्या आईचं ते कम्प्लीट करावं, तिची विजन जी आमच्या कसबा विधानसभा मतदारसंघासाठी होती ती कम्प्लीट करावी. पण शेवटी मी म्हटल्याप्रमाणे की पार्टी काही निकष काढते, त्याच्याप्रमाणे डिसिजन्स घेतात, आणि वी हॅव टू फॉलो दॅट. आणि तसंच केलं, इलेक्शन्समध्ये काम केलं सगळ्या पार्टी वर्कर्सनी, आणि त्याप्रमाणे जो रिझल्ट लागला, एक काय म्हणतात लँडस्लाईड विन आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळाली. आणि मला वाटतं की अशा प्रकारे जेव्हा मग लोक पार्टीमध्ये काम करतात, ठीक आहे, सगळ्यांनाच वाटतं, महत्वाकांक्षा असते, पण ते जेव्हा तिकीट फायनल होतं, देन यू आर अ पार्टी वर्कर. तुम्ही कार्यकर्ता आहे, तुम्ही लीडर नाही. एकदा तिकीट इलेक्शन लागली, आचारसंहिता लागली आहे, तिकीट डिक्लेअर झालं, मग तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम करायचं, लीडर म्हणून नाही. ज्यांना तिकीट मिळत नाही त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम केलं तर 100% आपल्याला रिझल्ट दिसतो. आणि मला वाटतं की ह्या वेळेला तर देवेंद्रजींनी असू दे किंवा बावनकुळे साहेब जेव्हा प्रदेशाध्यक्ष होते, अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी पिंजून काढला, कार्यकर्त्यासारखं काम केलं. म्हणून मला वाटतं की असा रिझल्ट, लँडस्लाईड रिझल्ट आपल्याला मिळाला. राईट. एक तुला लाईक यू वर वॉन्टिंग टू कंटेस्ट दी असेंब्ली पोल्स, आणि तुला आता नगरपालिकेचे इलेक्शन करायचे. सो डू यू थिंक एक स्टेप डाऊन आहे कुठल्या, लाईक इन सम सेन्स? मला वाटत नाही, कारण काय स्टेप डाऊन युजली कोणासाठी असते, जे इलेक्टेड जर का आमदार असतील आणि त्यांना तिकीट नाही मिळालं, मग ते जर का महानगरपालिकेचे इलेक्शन लढायला गेले तर त्यांना स्टेप डाऊन आहे. मी तर अजून इलेक्टेड ऑफिसमध्ये मी कधी आलो पण नाही, मी अजून करिअर स्टार्ट होत आहे. मला अजून मी पहिलीच माझी निवडणूक असेल जिथे मला तिकीट दिलं तर मला मिळेल त्यावेळेला, आणि मी लढवीन इलेक्शन. त्यामुळे स्टेप डाऊन नाहीये. मी मागच्या वेळी पण म्हटलं होतं की आय हॅव टू स्टार्ट समवेअर. पॉलिटिकल लिडरशिपमध्ये किंवा या करिअरमध्ये कुठेतरी स्टार्ट करायची आहे. आता महानगरपालिकांमध्ये ट्रू मी स्टार्ट करतोय. 5 वर्ष मी इथे काम करून 2029 साली मी आमदारकीच्या इलेक्शनसाठी परत इच्छुक असेल. तिथे जरी नाही तरी मी परत नगरसेवक. असं नाही किंवा मी आमदारकी मिळाली नाही म्हणून महानगरपालिकेला येणार नाही. शेवटी ऍक्च्युअल जे आपलं भारताचा विकास हा कुठे होतोय, तर हा आपल्या चौकांमध्ये, गल्ल्यांमध्ये, वॉर्ड लेवलवर होतोय. आणि मला वाटतं की ह्या प्रकारे जेव्हा सिटी बिल्डिंग किंवा टाउन प्लॅनिंग जे होतं ते वॉर्ड लेवलवर होतं. आणि म्हणून मला वाटतं की माझी जी विजन आहे ती आता महानगरपालिकेमध्ये जर का मी निवडून आलो तर चांगल्या प्रकारे माझ्या वॉर्डमध्ये एकदम मायन्यूट लेवलवर, मायक्रोस्कोपिक लेवलवर मला ती इम्प्लिमेंट करता येईल. आणि चांगल्या प्रकारे एक नवीन युवा चेहरा महानगरपालिकेत येईल माझ्या नेतृत्वामध्ये, असं मला वाटतं. आणि म्हणूनच मला वाटत नाही की स्टेप डाऊन आहे. इट इज मला वाटतं की एक स्टेप अबाव. आता मी इलेक्टेड ऑफिसमध्ये नाहीये, तो इट्स अ स्टेप अबाव निवडून आल्यावर. सो इट्स अ गुड थिंग. मागच्या काही वर्षांमध्ये तसं पेठांचा भाग हा भाजपचा एक गडच झाला होता. गिरीश बापट असतील, मुक्ताताई असतील, त्याच्यानंतर. पण मधल्या काळामध्ये एक सेटबॅक असा बसलेला दिसला की आपले रवींद्र दंगेकर यांनी अचानक एंट्री घेतली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपला धक्का बसला. तर हे अचानक स्विच कसं काय झालं असं वाटतं तुम्हाला? त्यावेळेसची परिस्थिती एवढी फेवरमध्ये असून पण अचानक कशी थोड्या टायमासाठी बदलली होती असं वाटतंय? नाही, आता त्यामध्ये कारणं खूप असतात. ऑब्व्हियसली पोटनिवडणुका कुठल्याही एका कारणामुळे होतात. इधर आधीच्या कॅन्डिडेटच्या डेथमुळे होते किंवा रिझिग्नेशनमुळे होतात. डेथ असेल तर मग तिथे मग तुम्हाला सिंपथी वोट्स मिळतात, ज्याला आपण सहानुभूती मिळते. सहानुभूती लोकांची असते तिथे त्या कॅन्डिडेटला, त्या परिवाराबद्दल, कारण की वर्ष काम केलेलं असतं. म्हणून मला वाटतं की पोटनिवडणुकीला जो रिझल्ट लागला तो असं म्हणू शकत नाही की बाबा तो एकदम असा चेंज का झाला.
लोकांनी त्यावेळेला सिंपथी वेव आमच्या फॅमिली, टिळक फॅमिलीकडे होती आणि आमच्या घरात तिकीट नाही दिलं म्हणून त्यामध्ये एक असं झालं की बाबा मग दुसऱ्या कोणाला आम्ही एक आक्रोश लोकांनी दाखवला, राग दाखवला असं मी म्हणू शकेन. पण जेव्हा जनरल इलेक्शन्स आले, 2024 लोकसभा इलेक्शन्स आले, तेव्हा पण रवींद्र धंगेकर लोकसभेला उभे होते पुण्यामधनं काँग्रेसच्या तिकिटावरनं. तेव्हा पण तुम्ही जर का बघितलं तर कसब्यामध्ये जिथे धंगेकर तेव्हा सिटिंग आमदार होते, तेव्हा लीड धंगेकरांना मिळालं नाहीये लोकसभेच्या इलेक्शन्सला. तेव्हा बीजेपीच्याच मुरलीधर अण्णामुळेंना लीड, आता खासदार जे आहेत त्यांना लीड मिळालाय. आणि मग जेव्हा विधानसभेचे इलेक्शन्स येतात तेव्हा तेच वोटर बेस काय म्हणतात आपण, त्याच वोटर बेसनी परत बीजेपीलाच वोट केलं. बिकॉज तुमचा फॅक्टर तिथं लागू झाला थोडक्यात म्हणायचं. जर फॅमिली मेंबर पैकी कोणाला तिकीट असतं तर कदाचित ते बीजेपीच्या फेवरमध्ये गेलं असतं. 100% मला तर म्हणून तर रिझल्ट उलटा लागला ना. लोकांना आत्मीयता होती, वर्षानुवर्ष माझ्या आईचं काम होतं, संपर्क होता, वडिलांचं काम होतं. त्यामुळे मला वाटतं की आमच्या परिवारात कोणालाही जर का तिकीट मिळालं असतं तर 100% तिकडे बीजेपी निवडून आली असती. आणि त्यामध्ये मला वाटतं की पार्टीनी एक धडा घेतला मला वाटतं त्या इलेक्शन्स मधून आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो पॅटर्न लागू केला. कामाचा एक धडाका लावला, संपर्क वाढवला लोकांबरोबर आणि इट वॉज अ लर्निंग कर्व मला वाटतं. आणि म्हणूनच अशा प्रकारचा जो आपल्याला युटर्न दिसतो आपल्याला लोकांच्या मेंटॅलिटीमध्ये, वोटिंग पॅटर्न्समध्ये, दिस इज अ व्हेरी नॅचरल थिंग असं मला वाटतं. सिंपथी वोट जर का मिळत असेल तर ते मिळतं, पण अगेन्स्ट पण तुमच्या जाऊ शकतं हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि पार्टींना हे माहिती आहे. बीजेपी लर्न फ्रॉम इट्स, काय म्हणतात, यू कॅन से लर्न अ लेसन. आणि विधानसभेला आणि लोकसभेला आपल्याला त्यातनं दिसलं की पुणे शहरात तर चांगल्या प्रकारे विजय मिळाला, विधानसभेला पण चांगल्या प्रकारे आपल्याला तिथे मताधिक्य मिळालंय. राईट. आपण पुणे शहराबद्दल जर विचार केला, यू आर लाईक यू कंटेस्टिंग दिस इलेक्शन्स, कॉर्पोरेशनचे इलेक्शन्स, पण आपण कोर इश्यूज बघितले पुण्याचे. लाईक जेव्हा आपण लास्ट टाइम आपण इंटरव्ह्यू केला होता त्यावेळेस यू सेड की जी रिडेव्हलपमेंट आहे पेठांची ती तुला करायची आहे. प्लस यू सेड मतलब वी ऑल्सो नो व्हॉट इश्यूज पुणे इज फेसिंग, लेट इट बी ट्रॅफिक, लेट इट बी वॉटर, हे सगळे इश्यूज आहेत पुण्याचे. सो हाऊ वेन यू बिकम ए कॉर्पोरेटर, व्हॉट इज युअर विजन फॉर द एंटायर सिटी? तुझं विजन काय सिटीसाठी? सर्वात पहिले तर म्हणजे कॉर्पोरेटर म्हणून माझं विजन सिटीसाठी जरी असलं, तुझ्या माझ्या वॉर्डसाठी मला काम करणं पहिलं भाग आहे. कारण दॅट इज द वोटर, दॅट इज द डेमोग्राफिक, ज्यांनी मला निवडून दिलंय. राईट. पण तरी पण जर का आपण बघितलं की शहराचा आता जो विकास चालू आहे, झपाट्याने विकास चालू आहे, पण त्याचबरोबर लोक पण तेवढी शहरात येत आहेत, नवीन नवीन लोक येत आहेत, मायग्रेशन वाढलेलं आहे. त्यानंतर नवीन गावं आता पुणे शहराच्या हद्दीत आलेली आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं तर पुणे शहरामध्ये तेवढा मोठ्या प्रमाणात गाड्या येत आहेत, ट्रॅफिक वाढलेलं आहे. का तर अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या शहराच्या आजूबाजूला इंडस्ट्रियल झोन्स आपण डेव्हलप करतो, मग हिंजवडी असेल, मग चाकण असेल, मग इथे खराडी असेल, अशा प्रकारचे जेव्हा इंडस्ट्रियल झोन शहराच्या आजूबाजूला डेव्हलप होतात तेव्हा ऑटोमॅटिकली इंटिरियर ऑफ द सिटीमध्ये ते सगळं पॉप्युलेशन जे आहे ते इंटिरियर ऑफ द सिटीमध्ये यायला लागतं असं आपल्याला जाणवतं. ती बाहेरच्या साईडला इंडस्ट्रीज, त्याच्या पेरिफेरीवर लोक राहतात, त्याच्या पेरिफेरीवर लोक अजून जे जुनी लोक आहेत ती राहतात आणि तो सगळा एक असा सर्क्युलर एक म्हणतो आपण त्याला ट्रॅफिक तिथे निर्माण होतो. लोकांचाही ट्रॅफिक निर्माण होतो, गाड्यांचाही ट्रॅफिक निर्माण होतो आणि ओव्हरऑलच आपल्याला एक गर्दी पूर्ण शहरात दिसते हल्ली आपण जर का बघितलं तर. माझी विजन अशी आहे पुणे शहरासाठी की बाबा एक चांगल्या प्रकारे ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट पुणे शहरात व्हायला पाहिजे. आज आपल्याकडे मेट्रोचे 2 लाईन्स चालू झालेल्या आहेत, त्याचबरोबर अजून 2-3 लाईन्स प्रपोज झालेल्या आहेत. युनियन कॅबिनेटने त्याला अप्रुव्हल पण दिलेलं आहे. त्याच्या आधारे आपण डेव्हलपमेंट करायला पाहिजे असं मला वाटतं. जिथे जिथे मेट्रोचे रूट्स आहेत, आता तुम्ही जर का बघितलं तर कात्रजला जेव्हा रूट कम्प्लीट होईल, त्याचबरोबर एक नवीन जो रूट आहे तो म्हणजे नळस्टॉप टू माणिकबाग जो रूट आहे, जो वारजावरनं जातो तो रूट आहे. हिंजवडीला एक रूट होतोय, त्याचबरोबर इथे आता वाघोलीपर्यंत एक रूट होतोय, तिकडे निगडीपर्यंत एक्सटेंड होतोय. अशा रूट्सवर जर का आपण डेव्हलपमेंट जर का करू शकलो चांगल्या प्रकारे, जिथे जिथे मेट्रो जातीये तिथे चांगल्या प्रकारे आपण डेव्हलपमेंट करू शकलो त्या एरियाजमध्ये, मग त्याच्या आजूबाजूला 1/2 किलोमीटर 1 किलोमीटर रेडियसवर आपण लोकांना तिथे बसवू शकलो, राहायला यायला लागली लोक, चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट झाली तिथे. रूल्स तशा प्रकारे आपल्याला रिफ्रेम करावे लागतील असं मला वाटतं. आत्ताचे जे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स आहेत ते तर चांगलेच आहेत,
पण ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटच्या आधारे आपल्याला ते रूल्स डेव्हलप करावे लागतील असं मला वाटतं. मेट्रो रूटवर लोक राहायला लागली की ऑटोमॅटिकली लोकांना वॉकिंग डिस्टन्सवर मेट्रो स्टेशन्स येतील. त्याप्रमाणे लोक मेट्रोचा वापर जास्ती करतील, त्याप्रमाणे गाड्या रस्त्यांवर कमी येतील असं मला वाटतं. आणि म्हणूनच मला वाटतं की ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट पहिलं पुणे शहराचं व्हायला पाहिजे. त्याचबरोबर जे आता डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स आहेत, जिथे आपण बघतो की जिथे कुठे नजर टाकाल तिथे आता कन्स्ट्रक्शन चालू आहे. पण असं कन्स्ट्रक्शन चालू आहे की इन्व्हेंटरी आपल्याकडे खूप राहतीये, लोक जेव्हा येता येतात पण अफोर्डेबिलिटी राहिलेली नाहीये, लोकांना अफोर्डच होत नाहीत ते फ्लॅट्स. तर मग हे डेव्हलपमेंटचा उपयोग काय? तर मग कुठेतरी त्याला एक स्टॉप द्यायला पाहिजे आपण, एक सर्टन झोनिंग करून त्याला मी म्हणतो. आज जर का इथे डेव्हलपमेंट खूप झालेली आहे तर इथे आता पुढचे 2 वर्ष डेव्हलपमेंट होणार नाही, असे काही रूल्स आपल्याला आणता येतील का झोनिंग करून? ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर का बघितलं तर कर्वेनगर एरिया बघा, कर्वेनगर एरियामध्ये रस्ते छोटे आहेत अजूनही, पण एवढ्या मोठमोठ्या गडगंज बिल्डिंग होत आहेत, जवळजवळ 300-400 लोकांच्या अपार्टमेंटच्या बिल्डिंग्स होत आहेत. म्हणजे 300-400 लोक राहायला फ्लॅट्स आहेत, प्रत्येकाच्या 2 कार्स, म्हणजे 800 कार्स त्या एवढ्याशा रस्त्यावर बाहेर पडल्या तर तिथे ऑब्व्हियसली कंजेशन होणार, ट्रॅफिक होणार पुढच्या काळात. प्लस आता रस्ता वाढायलाही जागा नाहीये, ऑलरेडी रोड वाइंडिंगच्या हिशोबानेच तिथे डेव्हलपमेंट होतीये. तर अशा प्रकारे झोन्स आयडेंटिफाय करून इथे आता डेव्हलपमेंट आपण करू शकणार की नाही ह्याचा विचार करायला पाहिजे. ऑलरेडी इथे ओव्हर डेव्हलपमेंट झाली आहे का, किंवा कुठे अंडर डेव्हलप्ड एरियाज आहेत. फॉर एक्झाम्पल आता जर का आपण बघितलं पेठ एरिया जिथे मी आहे, अंडर डेव्हलप्ड एरियाज आहेत, रस्ते छोटे आहेत, पण रस्ते मोठे कधी होतील जेव्हा तिथले वाडे रिडेव्हलपमेंटला जातील, जुन्या इमारती रिडेव्हलपमेंटला जातील, जिथे आज पार्किंग स्पेसेस नाहीयेत. रिडेव्हलपमेंटला जर का ते गेले ते वाडे किंवा इमारती, ऑटोमॅटिक रोड वाईडनिंगला तेवढं ऑफसेट त्यांना सोडावं लागेल, मार्जिन सोडावं लागेल, त्याप्रमाणे रोड वाईड्स होतील. आणि आज ज्या रस्त्यावर गाड्या पार्क करतायत लोक, कारण की त्यांच्या सोसायटीमध्ये पार्किंग नाहीये, त्यांना त्यांच्या सोसायटीमध्ये मेकॅनाइज्ड पार्किंग मिळेल, अंडरग्राऊंड पार्किंग मिळेल, रस्त्यावरच्या गाड्या आज सोसायटीमध्ये जातील, त्यामुळे लोकांना मनोवर करायला, गाड्या चालवायला जास्ती जागा मिळेल, त्यामुळे ट्रॅफिक रेग्युलेट होईल. अशा प्रकारे जेव्हा झोनिंग आयडेंटिफाय करू आपण, मला वाटतं की डेव्हलपमेंट त्याप्रमाणे होईल असं मला वाटतं. तुला वाटतं की एवढं इझिली होईल पेठांचं रिडेव्हलपमेंट, बिकॉज लोक अगेन्स्ट पण असतील? आणि खास करून पेठांमध्ये वाड्यांच्या रिडेव्हलपमेंटचा तर वेगळा इश्यू आहे, कारण स्थानिक जे आहेत बॅकअप म्हणजे काही जुनी जनरेशन खास करून, तर त्यांना ते नको आहे असं बऱ्याचदा आम्हाला दिसलेलं. तर मग अशा वेळेस कसं दोन्ही बाजूने? ह्याच्यामध्ये एक मला वाटतं की थोडासा काय म्हणतो आपण, एक कनंड्रम आहे आपण म्हणू शकतो. लोकांना त्यामध्ये एक खूप लोकांना असं वाटतं की बाबा पेठांमध्ये असे लोक राहतात जे अँटी डेव्हलपमेंट आहेत, पण असं नाहीये. आता लोकांना समजायला लागलंय की बाबा आपला वाडा पडायला लागलाय, जो 150 वर्ष 100 वर्ष जुना वाडे आहेत. त्याचबरोबर असे काही वाडे आहेत जे 500चं धरण फुटल्यानंतर पाण्याखाली होते, ते आता क्रम्बल व्हायला लागले. फायर इन्सिडेंट्स होतात, तिथे टॉयलेट्स नाही आहेत, शेड टॉयलेट्स अजूनही वापरतात. त्यामुळे लोकांची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत तर चालली आहे. त्याच वाड्यांमधले लोक इथे खराडी आणि इंजवडीमध्ये IT कंपनीजमध्ये काम करतात चांगलं शिक्षण घेऊन, पण त्यांची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढली आहे, घरात पगार चांगला येतोय, 1-1 लाख रुपये पगार महिना येतोय, पण तरी पण जेव्हा त्यांना शेड टॉयलेट वापरावं लागतं तेव्हा कुठेतरी मेंटॅलिटी लोकांची चेंज व्हायला लागते. आणि जसं तुम्ही म्हटलं की वयस्कर लोकांची मेंटॅलिटी चेंज व्हायला लागली. आता त्यांना आता कळालं की आपल्याला रिडेव्हलपमेंट शिवाय पर्याय नाही, कारण काय कुठे ना कुठेतरी आपल्या घरात आज जेव्हा आपण पैसे येताना बघतो, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढताना बघतो, तेव्हा ऑब्व्हियसली इट इज अन एक्सपेक्टेशन ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल इन द हाऊसहोल्ड की आम्हाला आज काहीतरी चांगलं घर मिळायला पाहिजे, त्याला अटॅच टॉयलेट मिळायला पाहिजे, त्याला चांगला एक वॉकवे मिळायला पाहिजे, त्याला चांगल्या प्रकारे पार्किंग मिळायला पाहिजे. त्यामुळे मला वाटतं की हा संभ्रम दूर करण्यासाठी चांगल्या प्रकारे एक अवेअरनेस कॅम्पेन हल्ली चालू झालेला आहे मध्यवस्तीत पेठांमध्ये, की बाबा तुम्ही रिडेव्हलपमेंटला द्या. त्याचबरोबर अशा पण खूप प्रकारे गोष्टी आहेत की तिथे भाडेकरू खूप आहेत, बिल्डरला दरवेळेला फिजेबल होत नाही प्रोजेक्ट, त्यामुळे पण प्रोजेक्ट थांबतो. तर मग त्याच्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी मग जो कॉर्पोरेशन डेव्हलपमेंट कंट्रोलचा मधला एक रूल आहे की मार्जिन सोडायला पाहिजेत. एक तर 4ही बाजूनी मार्जिन सोडायला लागतात, कारण एका साईडने तर रोड वाइडनिंगचं मार्जिन सोडावं लागतं आणि बाकी 3ही बाजूनी तुम्हाला 1-1 मीटर मार्जिन सोडावं लागतं वाड्यांना. तर मग हे मार्जिन्स न सोडता डेव्हलपमेंट करता येईल का? मग तेवढा ऑफसेट जो बिल्डरला मिळेल त्यात त्याचा 1 फ्लॅट निघेल, 2 फ्लॅट्स निघतील, त्यातनं त्याची फिजिबिलिटी वाढेल प्रोजेक्टची. अशा प्रकारचे प्रोजेक्ट पण खूप अडकलेले आहेत. तर मग मला वाटतं की बिल्डर लॉबी असेल, जसं क्रेडाय आहे, रेडको आहे, असे जे लॉबिंग फर्म्स आहेत
ह्यांनी पण एक पेठांच्या भागांमध्ये जरा कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. त्यांचं अभ्यास, त्यांचा रिसर्च आणि ज्या प्रकारे आता रूल्स आहेत त्याच्या आधारे कसं आपण ते चांगल्या प्रकारे रिडेव्हलपमेंट करू शकतो, त्यामध्ये आपण अमेंडमेंट्स आणून कशा प्रकारे त्यांना तात्पुरती आपण एक चांगल्या प्रकारे त्यांना काय म्हणा रिलीफ देऊ शकतो, ज्यातून रिडेव्हलपमेंट चालू होईल, लोकांना चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट मिळेल. आणि मग मला वाटतं की एक क्लस्टर डेव्हलपमेंट, टाउनशिप डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो टाउनशिप करू शकतो आपण वाडा पेठांमध्ये, तर होईल विकास. त्याचे खूप फॅक्टर्स त्याच्यामध्ये खूप आहेत अजूनही, ज्याच्यामुळे थांबलेलं आहे रिडेव्हलपमेंट. मी जसं म्हटलं, बिल्डर्स यायला घाबरतायत. मला वाटतं की ह्या पुढच्या 5 वर्षात जेव्हा महानगरपालिका निवडून येईल, नवीन सभागृहात बसतील नगरसेवक, तेव्हा मला वाटतं चर्चेचा विषय होऊ शकेल. आणि मी स्वतः तो चर्चेचा जनरल बॉडी मीटिंगमध्ये मी मांडीन असं 100% मी आज तुम्हाला सांगतो, कारण खूप आत्मीयतेचा विषय आहे नागरिकांसाठी तो. राईट, तू रिडेव्हलपमेंटचं बोललास, पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड इट इज लाईक की पुण्याची आयडेंटिटी आहे हे वाडेज. सो लाईक तू कसं, हाऊ डू यू टॅकल दॅट इश्यू देन? लाईक तू म्हणलास की तू मांडशील हा विषय, पण लोक जर सपोज दुसरे जे नगरसेवक असतील, दे विल अपोज की पुण्याची आयडेंटिटी हे वाडे आहेत, आपण हे पाडू शकत नाही. हाऊ विल यू काउंटर बॅक? आता तुम्ही जर का बघितलं तर आमचा टिळकवाडा हिस्टॉरिकल प्लेस आहे, वर्षानुवर्ष लोकांना माहिती आहे, पुण्याची एक शान आहे. एकेकाळी इंडियन इंडिपेंडन्स मुवमेंट आमच्या टिळकवाड्यातनं चालायची. पण पानशेतचं धरण फुटल्यानंतर जे पूर आला होता त्याच्यात आमचा वाडा अर्धा पाण्याखाली होता. मग 2008-9 साली तो क्रम्बल पडायला लागला. त्या वाळवीनी आम्हाला खूप तिथे त्रास व्हायला लागला, जो आमचे सगळे जुने डॉक्युमेंट्सला खूप त्यामध्ये धोका होता, पडायला लागला बेसिकली वाडा. तर मग आता काय करायचं? अशा प्रकारे जेव्हा आम्हाला रिडेव्हलपमेंट करावं लागलं, टिळकवाडा जो आमचा केसरी वाडा आहे, हिस्टॉरिकल प्लेस, पण आम्हाला रिडेव्हलपमेंट करावं लागलं आणि वाडाच पडायला लागला, भाडेकरूंना धोका व्हायला लागला राहण्यासाठी. तर मग काय करणार? मग वाडा रिडेव्हलपमेंट केल्याशिवाय पर्याय नाही. हे पण नगरसेवकांना पण कळतं, नागरिकांनाही माहितीये, वयस्कर लोक, वर्षानुवर्ष राहणाऱ्या पेठेत लोकांनाही माहितीये. पण तुम्ही जर काल आमच्या वाड्यात आलात तर आम्ही एक लोकमान्य टिळक राहत होते तसं एक रिस्टोर्ड आम्ही प्रॉपर्टी ठेवलेली आहे. म्युझियम नाही, आम्ही टिळक राहत होते ते घर तसं आम्ही ठेवलेलं आहे. माझं ऑफिस तिथे आहे, टिळकांचा एक पुतळा आम्ही तिथे ठेवलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे जेव्हा रिडेव्हलपमेंट करा, पण त्याला एक थोडंसं एक हिस्ट्रीचं भान ठेवून रिडेव्हलपमेंट करायला पाहिजे. तुम्ही जर का बघितलं विंचुरकर वाडा, जिथे टिळक राहत होते आधी, केसरीवाड्यामध्ये येण्याच्या आधी, विकत घेण्याच्या आधी, तिथे एक बिल्डिंग केलेली आहे मोठी रिडेव्हलपमेंट. पण तिथे त्यांनी पहिल्या स्टिल्ट फ्लोअरवर एक चांगल्या प्रकारे एक त्याचं हिस्ट्री ऑफिस आहे विंचुरकर वाडा, त्याला एक चांगला वाड्याचा एक छोटे त्याचे जुने दरवाजे, जुन्या खिडक्या, जुने उंबरे असे तिथे प्रिझर्व्ह केलेले आहेत त्यांनी. अशा प्रकारे जर का रिडेव्हलपमेंट केली तर हरकत नाही कोणाला. तर मग हिस्ट्री पण आपली प्रिझर्व्ह होते, आपलं ट्रेडिशन पण त्यामध्ये आपण इन्फ्यूज करू शकतो, अमॅलगमेट करू शकतो आणि रिडेव्हलपमेंट पण त्या प्रकारे करू शकतो. पण काही वेळेला पर्याय नसतो. वाडे जर का पडायलाच लागले, लोकांना राहायलाच धोका व्हायला लागला, आणि ती लोक जाणार कुठे? पैसे जर का घरी नसतील, किंवा रेंटचं मार्केट पण असं काय अफोर्डेबल आहे का? नाहीये एवढं अफोर्डेबल. तर रेंटवर पण परवडायला पाहिजे ना बाहेर जाऊन कुठेतरी राहायला. पण मग पडलाच वाडा तर राहणार कुठे लोक? मग म्हणून शेवटी पर्यायच नाही खूप लोकांना. म्हणून ते रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच त्यामध्ये एक संपूर्ण नगरसेवकांनी, महापौरांनी, स्थायी समितीने त्यामध्ये एक निर्णय घ्यायला पाहिजे की त्याचा एक नियमावली वेगळी आणायला पाहिजे पेठांसाठी. फक्त मी आता मध्ये लखनौला गेलो होतो. लखनौ सारखं शहर जिथे उत्तर प्रदेशमध्ये एवढी काय म्हणतो आपण गुंडागर्दी आहे, लोक तिथे आपल्यापेक्षाही थोडं अजून काय म्हणतात वेगळ्या पद्धतीने वागतात, कमी म्हणू आपण सिव्हिलाइज्ड आहेत अशी लोक आहेत. पण तिथे इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचा जुना शहराचा जो आहे प्रिझर्व्ह केलेला आहे, चांगल्या प्रकारे त्याला लाइटिंग केलेलं आहे, त्याचं प्रिझर्व्ह केलेलं आहे, ऍस्थेटिकली त्याला एक चांगल्या प्रकारे आउटलुक टच दिलेला आहे. अशा प्रकारे आपण करू शकतो आपल्या इथे मला वाटतं. राईट. एक आता टिळकांचा विषय निघलाय म्हणून आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक जुने राजे परंपरा असलेले फॅमिलीज पण आहेत. तुम्ही क्रांतिकारकांच्या याच्यामधनं येता. मग अशा वेळेस ज्या वेळा टिळकांचा विषय निघतो, तुमची पूर्ण वंशावळ एकदा आम्हाला थोडीशी त्याच्याबद्दल माहिती दिली तर बरं होईल. आणि कोण सध्या नेमकं काय काय करतंय याच्याविषयी पण एक उत्सुकता आहे की नेमकं टिळकांच्या फॅमिलीचं सध्या काय चाललंय. अच्छा, आता टिळकांना, लोकमान्य टिळकांना स्वतःना त्यांना 3 मुली आणि 3 मुलं होती. त्यातला त्यांचा एक मुलगा दुर्दैवाने प्लेगमध्ये तेव्हा गेला लहानपणीच.
एका मुलाला अपत्य न होताच ते गेले आणि मग 3 मुलींची लग्न झाली, वेगवेगळ्या ठिकाणी ते गेले महाराष्ट्रात. त्यांच्या पण पुढे परिवारामध्ये पण जास्ती कोणी पुढे अपत्य केली नाही किंवा त्यांची फॅमिली तेवढी पुढे आली नाही. टिळकांचा जो एकच मुलगा होता श्रीधर, जो मोठा झाला, त्यांनी लग्न केलं, त्यांनी फॅमिली केली. म्हणून त्यांची पुढे 2 मुलं, ती म्हणजे जयंतराव टिळक आणि श्रीकांत टिळक. जयंतराव टिळक म्हणजे माजी विधान परिषदेचे सभापती, मिनिस्टर होते महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये, काँग्रेसचे खूप मोठे लीडर होते त्या काळचे. गोवा मुक्ती संग्रामामध्ये त्यांचा सर्वात मोठा हात होता. गोवा मुक्ती संग्रामाच्या मीटिंग आमच्या केसरीवाड्यात व्हायच्या तेव्हा. आणि श्रीकांत टिळक म्हणजे आंबेडकरांबरोबर त्यांनी काम केलं त्यावेळेला. श्रीधर टिळकांचं तर रिलेशन आंबेडकरांबरोबर सर्वांनाच माहिती आहे. श्रीकांत टिळकांनी आंबेडकरांबरोबर काम केलं. खो खोचे ते मोठे खूप प्लेयर होते. तर हे दोघं सख्खे भाऊ, श्रीधर टिळकांचे 2 मुलं. त्यांची मग जयंतराव टिळकांचा मुलगा म्हणजे माझे काकाजी आता जस्ट वारले दीपक टिळक, आणि श्रीकांत टिळकांचा मुलगा म्हणजे माझे वडील शैलेश टिळक, आणि मग दीपक टिळकांचा मुलगा म्हणजे रोहित टिळक, आणि शैलेश टिळकांचा मुलगा म्हणजे मी कुणाल टिळक. अशी आमची फॅमिली बेसिकली. आणि माझी आई जेव्हा लग्न होऊन आली घरात, तिचं पहिल्यापासून इन्क्लिनेशन होतं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत होती, त्यानंतर सामाजिक काम करत होती ती पहिल्यापासून. म्हणून मग तिने बीजेपी राजकारण जेव्हा मध्ये एंट्री करायचं ठरवलं तेव्हा बीजेपीने तिकीट दिलं. तेव्हा जस्ट लोकल सेल्फ गव्हर्निंग बॉडीजमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिझर्वेशन आलं होतं महिलांसाठी 2002 साली वगैरे. तेव्हा त्यामुळे त्यांना तिकीटं मिळाली बेसिकली, ह्या महिलांना सर्वांना. आज मेधा कुलकर्णी आपण बघतो खासदार आहेत, त्यांना पण त्यावेळेला तिकीट मिळालं बेसिकली. सो माझी आई त्यामुळे बीजेपीमुळे. आणि एक आमची साईड फॅमिली जी जयंतराव टिळकांच्या साईडची होती, ऑब्व्हियसली ते एवढे मोठे नेते होते काँग्रेसचे, त्यामुळे ती काँग्रेस साईडनी अजूनही आहे. आपण टिळकांबद्दल जर बोलत आहोत तर तुला एक म्हणजे घरामध्ये नेहमीचा विषय असेल ना की गणेशोत्सव कसा सुरू झाला. लाईक यू हॅव एनी, म्हणजे तुला लोक म्हणत असतील ना घरामध्ये की तुमचे फॅमिली मेंबर्स की असं सुरू झालं तसं सुरू झालं, यू हॅव एनिथिंग अबाउट दॅट? आता असं आमच्या परिवारात असं एवढं मोठं अजून कोणी नाही की बाबा गणेशोत्सव सुरू कसा आला ते त्यांना माहिती. जे काय लिहिलेलं आहे, जे काय लिहिलेलं आहे किंवा ऐकून फॅमिली मधल्या ज्या स्टोरीज असतात किंवा जे काय लिहिलेलं आहे त्यातूनच आम्ही गोष्टी ऐकत गेलो लहानपणीपासून. गणेशोत्सवाबद्दल तर खूप सर्वांनाच उत्सुकता असते पूर्ण सगळीकडे. आमच्या घरात तर पहिल्यापासूनच आहे, कारण काय गणेशोत्सव आला म्हटलं की आमच्या इथे वाड्यात 10 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम असतात. मग लहानपणीपासून त्याची तयारी, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याचा एक वेगळा उत्साह. आम्ही सर्व जेव्हा लहान होतो तेव्हा वाड्यात जी सगळी कोण मुलं भाडेकरू त्यांची मुलं राहायची, आम्ही सर्व मित्रमंडळी मिळून तो उत्सव एन्जॉय करायचो बेसिकली. मला वाटतं की ह्या सगळ्या ज्या स्टोरीज आहेत, टिळकांनी गणेशोत्सव चालू केला, का चालू केला, कशामुळे चालू केला, कधी चालू केला, या वर्षानुवर्ष डेव्हलप होत गेलेल्या अशा स्टोरीज आहेत. आणि लहानपणीपासून मी ऐकत गेलेलो आहे की बाबा टिळक गेल्यानंतरही तो कशा प्रकारे टिकवला गेला बेसिकली गणेशोत्सव. कारण काय त्यामध्ये त्यानंतर खूप वेगळ्या प्रकारे ब्रिटिशांनी त्रास दिला पुण्यातल्या लोकांना, क्रांतिकारकांना. पुण्यातलं तसं म्हटलं तर टिळक गेल्यानंतर एक काय म्हणतात स्वातंत्र्य ची चळवळ कमी झाली. मग ती थोडीशी गांधींच्या साईडनं गेली, गांधीयन्स आयडिओलॉजीकडे गेली. मग गणेशोत्सव टिकवण्यासाठी खूप लोकांचं मुलाचं योगदान आहे त्यामध्ये. आणि मला वाटतं की ह्या सगळ्या स्टोरीज तर खूप ऐकल्या आहेत लहानपणीपासून. गणेशोत्सव म्हटलं की एक वेगळा उत्साह येतो. लहानपणीपासून काम केलेलं आहे गणेशोत्सवासाठी, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतलेला आहे आमच्याच वाड्यामध्ये. वर्गणीसाठी आम्ही आजूबाजूला आमच्या नारायणपेठेत पूर्ण वाड्यांमध्ये फिरलेलो आहे वर्गणी गोळा करत. त्यामुळे खूप एक चांगला एक्सपिरियन्स आणि आठवणी आहेत गणेशोत्सवाच्या. एक लोकमान्य टिळक म्हणलं ना, पहिल्या 1, 2, 3, 4 गोष्टी अशा डोळ्यासमोर लगेच येतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे केसरी आणि मराठा हे 2 महत्वाचे पेपर त्यावेळेसचे. मला आठवतंय ज्या वेळेला आम्ही म्हणजे जर्नलिझम करत होतो त्यावेळेला आम्हाला केसरीवाड्याला व्हिजिटसाठी घेऊन गेलेले. त्यावेळेला सगळी ती प्रेस वगैरे वगैरे दाखवलेलं. त्यावेळेला आम्ही तिथले म्हणजे जे चालू आहे आता पेपर, तिथले जे कोणी असतील त्यांना विचारलेलं की बाबा तुम्ही आता नवीन डिजिटलायझेशन होतंय, नुकतंच त्यावेळेला काही न्यूजपेपर्सने वेबसाईट वगैरे सुरू केलेल्या, तर तुम्ही आता ह्या डिजिटलायझेशन मध्ये कधी येणार? त्यावेळेला आम्हाला असं उत्तर भेटलं होतं की नाही, आम्ही नाही येणार, आम्हाला काय इतक्या लवकर त्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही पारंपरिकतेनुसार चालत आलेलो आहे, तर आलेलो आहे. एक असं वाटतं की म्हणजे आम्ही जर्नलिझम फील्ड मधून असल्यामुळं की एक पत्रकारितेतला ब्रँड क्रिएट व्हायला खूप सारा टाइम लागतो, तसं ऍटमॉस्फिअर लागतं. आणि इथे ऑलरेडी तुमच्याकडे एक ब्रँड पडलेला आहे केसरी नावाचा,
पण तो तितक्या वेगाने सुरू आहे असं नाही वाटत. मग टिळकांच्या पुढच्या पिढीला असं नाही वाटलं का की आपण तो ब्रँड आणखी रिडेव्हलप करावा किंवा त्यातून अजून वेगळ्या काही आपल्या संकल्पना मांडायच्या असतील तर पुढे येतील? 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे की डिजिटलायझेशनकडे किंवा डिजिटल मीडियाकडे हल्ली सगळे न्यूजपेपर्स वळालेले आहेत. मॅक्झिमम रेव्हेन्यू वृत्तपत्रांचा डिजिटल मीडिया थ्रू येतो, ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू येतो, मग पेड स्पॉन्सरशिप्स असतील, पेड मीडिया असेल त्यातनं येतो. आम्ही पण त्याचा प्रयत्न केला. काही वर्षांपूर्वी आम्ही ऑनलाईन चॅनल चालू करण्याचा प्रयत्न केला. पहिले वेबसाईट क्रिएट केली, जसं सकाळनी पहिले वेबसाईट तयार केली तशी वेबसाईट तयार केली. नंतर एक केबलवर तेव्हा आमचा केसरीचा एक चॅनल यायचा वेगळा, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. पण त्यामध्ये आता काही गोष्टी सफल होत नाहीत. काही लोकांचं झाला, सकाळचं सक्सेसफुल झालं, मठाचं सक्सेसफुल झालं. आमच्या काही गोष्टी सक्सेसफुल झाल्या नाहीत. त्यातनं आम्ही एक्सपेरिमेंट जो केला तो सक्सेसफुल झाला नाही, म्हणून आम्ही मग बॅक टू स्क्वेअर वन आलो. मग आम्ही परत पारंपरिकतेकडे आलो. जो आमचा न्यूजपेपर आहे त्याच्यावर लक्ष दिलं. मग आम्ही केसरी हिंदीमध्ये काढला, दिल्लीच्या ऑडियन्सला टार्गेट करण्यासाठी, युपीच्या ऑडियन्सला टार्गेट करण्यासाठी. पण तो पण आमचा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला नाही. म्हणून मग आम्ही आता म्हटलं की बाबा आपला जो मराठी एडिशन जो न्यूजपेपर आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू, त्याला वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू. म्हणून अशा प्रकारे आम्ही केलं नाही असं नाही, एक्सपेरिमेंट्स केले. आम्ही ट्राय केलं व्हेंचर करायचं त्या डिजिटल मीडियामध्ये, आणि ह्याच्याही पुढे आम्ही करत राहणार आहोत. आम्हाला ते एक मोठ्या प्रमाणात डिजिटल काय म्हणतात स्कोप जाणवतोय की आहे त्याच्यामध्ये, आणि आम्हाला उतरायचं आहे त्यामध्ये. अँड आय थिंक वी विल कम इन द नेक्स्ट फ्यू इयर्स असं मला वाटतं. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे अजून ताकदी देऊ. मला गणेशोत्सवाला लागूनच 2 प्रश्न आहेत अजून, की एक तर दॅट इज अ रेजिंग कॉन्ट्रोवर्सी की भाऊसाहेब रंगारी हे पहिले आहेत का सार्वजनिक गणपती पहिले आहेत का, आणि दुसरं व्हॉट डू यू थिंक अबाउट दॅट पूर्ण ऑक्सिरीजची जी ऍड लागते पुण्यामध्ये, त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे भाऊसाहेब रंगारीच आहे सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला आहे. हे तर मग इतिहास आपण बदलू शकत नाही, आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये इतिहासात क्लिअरली लिहिलेलं आहे की नानासाहेब खासगीवाले, सरदार नानासाहेब खासगीवाले जे होते ते त्यावेळेला ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरला त्यांनी शिंद्यांच्या वाड्यावर महालामध्ये तो गणेशोत्सव बघितला. त्यावेळेला सगळे ग्वाल्हेरचे लोक त्या महालात येत होते गणरायाचं दर्शन घेण्यासाठी, आणि मग त्यांनी तो इथे येऊन तो मांडला लोकांसमोर. मग त्यात दगडूशेठ हलवाई होते, भाऊसाहेब रंगारी होते, घोटावडेकरही होते, अनेक असे लोक होते त्या वेळेला. आणि मग भाऊसाहेब रंगारी एकटेच होते का? तर नाही. त्यामध्ये नानासाहेब खासगीवाल्यांनी गणपती बसवला, भाऊसाहेब रंगारींनी बसवला, घोटावडेकरांनी बसवला, दगडूशेठ हलवाईंनी गणपती बसवला. अशा अनेक गणपती मंडळ त्यावेळी बसवली गेली. आणि गणपती देवतेचं पूजन हे ह्याच्या आधी होत नव्हतं का महाराष्ट्रात? तर 100% प्रत्येकाच्या घरात गणपती देवतेचं दर्शन होत होतं. तसं म्हटलं तर गुरुजी तालीम मंडळ, जे मानाचं तिसरं मंडळ आहे, ते 1887 साली स्थापन झालेलं आहे. मग ते म्हणतील की आम्ही या तुमच्याही आधी स्थापन झालेलो आहोत. मग सोलापूरचे आजोबा गणपती आहेत, ते म्हणतात की आम्ही 1870 मध्ये स्थापन केलेला आहे गणपती आमच्याकडे. शुक्रवार पेठेत जो सोलापूरमध्ये आहे गणपती, एक आजोबा गणपती म्हणून, तो तर म्हणतो आम्ही 1871 का 73 साली स्थापन झालेलो आहोत. मग सांगलीतले एक संस्थानवाले लोक म्हणतात की सांगलीच्या संस्थानांमध्ये पटवर्धनांकडे 1830 पासून गणपती साजरा केला जातोय. मग ते पण सांगलीतल्या सर्व लोकांना, मिरजमधल्या सर्व लोकांना घरी बोलवत असत. असं म्हणलं तर मग ते खूप मागपर्यंत आपल्याला न्यावं लागेल. पेशव्यांच्या घरी कसं गणपती बसवते, शनिवारवाड्यात गणपती बसवत होते, त्यावेळेला कसबा पेठेतले लोक शनिवारवाड्यात गणपती बघायला येत होते. पण सार्वजनिक म्हणजे काय? तुमच्या वाड्यामध्ये नुसतं गणपती बसून गणपती सार्वजनिक होतो का? तर नाही. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवचे प्रणेते त्याला का म्हणतो आपण, तर त्यांनी त्याच्यावर अग्रलेख लिहिले. ब्रिटिशांचं नजर होती, त्यांच्या विरोधात जाऊन अग्रलेख लिहिले की गणेशोत्सव का आपल्याला पाहिजे. असे कुठले 2 जनक आहेत जे हिंदू मुस्लिमांना एकत्र आणू शकतात, ते म्हणजे गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून शिवजयंती उत्सव त्यांनी चालू केला, ज्यांच्या विरोधात कोणी जाऊ शकणार नाही. त्यांनी अनन्यगण्य अग्रलेख त्यावेळेला 1893-94 पासून ते 1920 पर्यंत गणेशोत्सवाबद्दल लिहिले. त्यांनी गणेशोत्सवाचा प्रचार आणि प्रसार हा संपूर्ण महाराष्ट्रात केला, बेळगावमध्ये केला, त्याचबरोबर गुजरातमध्ये केला, मध्य प्रदेशमध्ये केला, इव्हन बंगालमध्ये जाऊन त्यांनी गणेशोत्सवाचा प्रचार केला, अमृतसरमध्ये जाऊन केला, लाहोरलाही पण त्यांनी गेले जाऊन गणेशोत्सवाचा प्रचार केला की आम्ही असा उत्सव चालू केलेला आहे. भाषणं दिली गणेशोत्सवाबद्दल. तर ह्याला एक सार्वजनिक स्वरूप देणं म्हणतात.
देशभर आज जो गणेशोत्सव जो एवढा वाढलेला आहे, मुंबईमध्ये गणेशोत्सवासाठी त्यांनी अनन्यगण्य प्रयत्न केले. शांताराम नाईक चाळ आहे, केशवजी नाईक चाळ आहे, तिथे आजही गणेशोत्सव बसला जातो. तिथे आजही फोटो आहेत. टिळक गणेशोत्सव का आपण साजरा करावा ह्याच्याबद्दल भाषण देत आहेत. त्याच्या मागचा उद्देश त्यांचा हे होता की सर्व ब्राह्मण व ब्राह्मणेतर लोक ज्याला आपण म्हणतो हे सर्व एकत्र यायला पाहिजेत. बरोबर. ब्रिटिशांविरोधात त्यातून प्रचार आणि प्रसार स्वातंत्र्य संग्रामाचा व्हायला पाहिजे, स्वातंत्र्याच्या चळवळीचा व्हायला पाहिजे. ब्रिटिश आपल्याकडून लूट करून कसं स्वतःच्या देशाकडे सर्व ते लूट नेतायत आणि भारताला कसं गरीब ठेवतात ह्याचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. परकीय शिक्षण जे आपल्याकडे शिकवलं जात आहे ते कसं चुकीचं आहे ह्याचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. अशा प्रकारे गणेशोत्सवाचं एक स्वरूप होतं आणि म्हणून तो सार्वजनिक झाला. त्यामध्ये त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी तर म्हणजे इतक्या लोकांना मोठं केलं. आपण तर आजही ज्यांची नावं ऐकतो, आज दगडूशेठ हलवाई गणपती एवढा मोठा झालेला आहे, भाऊसाहेब रंगारी गणपती एवढा मोठा झालेला आहे, त्यानंतर छत्रपती राजाराम गणपती एवढा मोठा झालेला आहे. अनन्यगण्य गणपती आहेत असे जे आहेत, जे मोठे झालेत. त्या लोकांनी त्याला गणपती बसवले, त्यांना मोठं करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं. कारण की त्यांचा सपोर्ट होता टिळकांना. टिळक म्हटलं की बाबा मी न घाबरता केसरी मराठामध्ये अग्रलेख लिहितोय गणेशोत्सवाबद्दल की लोक एकत्र या म्हणतोय मी, मग तुम्ही कशाला घाबरताय, तुम्ही लोकांना बोलवा जास्तीत जास्त प्रकारे. त्यावेळेला लिहिलेलं आहे लोकमान्य टिळकांनी आणि तेव्हाच्या हिस्टोरियन्सनी. त्यावेळेला महिला पण पहिल्या वर्षीपासून महिला संध्याकाळी 7 नंतर स्वतःच्या घरचे पोळी भाजणं पण त्यांनी बंद केलं आणि गणेशोत्सव उत्साहाने ते सहभागी व्हायला लागले. मग ह्याला म्हणतात सार्वजनिक गणेशोत्सवचं एक स्वरूप कशा प्रकारे त्यांनी केलं. आणि मला वाटतं की म्हणूनच सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते हे लोकमान्य टिळकच आहेत असं आपण म्हणतो. आज महाराष्ट्र शासनाने आशिष शेलारांनी जेव्हा राज्योत्सव केला तेव्हाही लोकमान्य टिळकांनीच चालू केला असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आज देवेंद्र फडणवीस ही जेव्हा म्हणतात तेव्हा लोकमान्य टिळकच म्हणतात त्याला. आणि शेवटी पुनीत बलान हे आमच्या परिवाराचे पण एक चांगले स्नेही आहेत. त्यांचा तो निर्णय ऑक्सिरीजची जाहिरात करायची की नाही, कुठली किंवा ऑक्सिरीजची करायची तर ऑक्सिरीजची करा, स्वतःची जाहिरात करायची स्वतःची जाहिरात करा, स्वतःचा पैसा खर्च करतायत ते. दुसरं कोण बोलणार त्यांना. पण ट्रोलिंग खूप होते आणि सोशल मीडियावरती प्लस की म्हणजे पुणेकरांना थोडंसं रुचत नाहीये ती गोष्ट, नाही का, जिकडे पाहावं तिकडे एकच बॅनर. पुनीत बलन हे आमचे चांगले स्नेही आहेत आणि असं नाही की बाबा ते दुसऱ्याचा पैसा खर्च करतायत, स्वतःचा पैसा खर्च करतायत. तर मग आता जर का स्वतःचा पैसा खर्च करतायत, त्याचबरोबर जर का गणेशोत्सव मंडळही त्यांच्याकडे जात आहेत की बाबा आम्हाला सपोर्ट करा, तुम्ही ते सपोर्ट करतायत गणेशोत्सव मंडळ, तर मला वाटतं की त्यामध्ये वाईट काही नाही. त्याला ऑब्व्हियसली रिस्ट्रिक्शन्स यायला पाहिजेत का, तर 100% यायला पाहिजेत. ऍडव्हर्टायझिंग असेल, डीजे असेल, मग असे अनेक प्रश्न आहेत की तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट किती रस्त्यांवर करू शकता किंवा किती प्रकारे तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता किंवा रस्ते तुम्ही ब्लॉक करताय का, ह्याच्यावर रिस्ट्रिक्शन यायला पाहिजे असं मला वाटतं. पण स्वतःचा पैसे खर्च करून करतायत तर मग मी काय त्यामध्ये बोलणार किंवा कुणी काय बोलणार त्यांना. ही इज फ्री टू डू वॉट एव्हर ही वॉन्ट्स विथ हिज ओन मनी. अजून एक शिवजयंतीचा उल्लेख तुम्ही आता केला. मधल्या काळात एक थोडासा वाद परत एकदा सुरू झाला होता की शिवाजी महाराजांची समाधी नेमकी कोणी शोधली. काही व्यक्तींनी कॉमेंट केलं की लोकमान्य टिळकांनी पण शोधली, काहींचा दावा होता महात्मा फुलेंनी पण शोधली. तसं टिळकांच्या फॅमिलीकडे दस्तऐवजामध्ये असं काही आहे ठोसमध्ये किंवा उल्लेखामध्ये असं काही? हे बघा, मी मध्ये पण जेव्हा हा विषय एकदम गरम झाला होता, राज ठाकरेंनी पण त्याच्यावर कमेंट केली होती आय थिंक, आणि तेव्हा पण माझ्याकडे खूप प्रेसवाले आले होते की बाबा तुम्हाला काय वाटतं की महात्मा फुलेंनी शोधली का टिळकांनी शोधली. तेव्हा पण मी म्हटलं होतं की बाबा हल्लीच्या काळात मी तुम्हाला सांगतो की स्पेसिफिकली 2017ला माझी आई जेव्हा पुण्याची महापौर झाली तेव्हा काही लोकांना ते खुपलं की एक ब्राह्मण महिला, ते पण भारतीय जनता पार्टीची पुण्याची महापौर कशी काय होती. तेव्हापासून एक टिळकांच्या विरोधात जो अजेंडा चालू केलेला आहे तो आज ताग्यात चालू आहे. आणि म्हणूनच आज आपण जेव्हा बघतो की बाबा अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न टिळकांच्या कॉन्ट्रीब्युशनवर उठवले जातात, इन फ्रीडम स्ट्रगल असू दे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची त्यांचं जे काय उत्सव असेल त्याचं कॉन्ट्रीब्युशन असू दे. आता ह्याच्यामध्ये जेव्हा हिस्टॉरिकल आपण पुरावे म्हणतो तेव्हा आमच्या आर्काइव्स मध्ये हिस्टॉरिकल पुरावे असे कुठे, कारण टिळकांनी स्वतः कुठे लिहून ठेवला नाही असं की बाबा मी शोधली ती बाबा
किंवा मी अशी मी चालवत होतो, मी गेलो त्यावेळेला रायगडावर, मला ती मिळाली, जीर्णोद्धार केला. पण असे ब्रिटिशकालीन पुरावे आहेत आपल्याकडे जिथे आपल्याला आढळून येतं की बाबा टिळक जेव्हा त्यांनी ठरवलं की बाबा आपल्याला शिवजयंती उत्सव चालू करायचा आहे, तर त्याच्याही आधी जेव्हा ते रायगडवर गेले होते की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांची तिथे समाधी होती एकेकाळी असं समजलं जातं, किंवा एक राजधानी होती म्हणून नतमस्तक व्हायला गेले होते ते छत्रपती महाराजांसमोर, तेव्हा तिथे अजूनही ब्रिटिश पुरावे आहेत की झाडी जंगलं आहेत तिथे काहीही कोणालाही तिथे वावर नाही, तिथे घाण पडलेली आहे, खालच्या गावातले लोक वर खाली करतात पण ते तिकडेच कचरा टाकतात, किंवा बाबा तिथे पावसाने पूर्णपणे सगळंच काय म्हणतात राजधानी अशी कुठेही वाटत नाही असा हे पुरावे तिथे लिहून ठेवलेला आहे. एकेकाळी अशी एवढी उज्ज्वल राजधानी होती असं वाटत नाही. त्यामुळे मला त्यातनं असं वाटतं की कोण पहिलं गेलो कोण दुसरं गेलं ह्याच्यात पडण्यापेक्षा आपण असा विचार करायला पाहिजे की लोकमान्य टिळकांनी तिथे जाऊन ब्रिटिशांच्या विरोधात जाऊन परत रायगडावर शिवजन्मोत्सव साजरा केला. तेव्हा त्यांना परमिशन देत नव्हते, महाबळेश्वरवर होते लोकमान्य टिळक, तेव्हा त्यांना सांगितलं की आपल्याला रायगडावर परमिशन देत नाही शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी. ते महाबळेश्वरवरनं त्वरित रायगडावर गेले, त्यांनी परमिशन घेतली ब्रिटिश अधिकाऱ्याकडनं तिकडच्या की बाबा आम्हाला साजरा करायला परमिशन द्या, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत, आम्ही त्यांच्याकडे बघून आम्हाला स्फूर्ती मिळते, आम्हाला एक चांगल्या सगळी लोक एकत्र येतात. अशा प्रकारे जेव्हा एक काम केलं जातं आणि महात्मा फुलेंचं काम कोणी त्यांना हे काय म्हणतात दुय्यम ठरवतंय का? नाही, नोबडी डिस्क्रेडिटिंग महात्मा फुलेंचं काम. पण ह्याच्यात उलट्या प्रकारे जेव्हा होतं की लोकमान्य टिळकांचं काम डिस्क्रेडिट केलं जातं, तेव्हा मला वाटतं कुठेतरी एक स्पेसिफिक अजेंडा टिळक असू देत किंवा ब्राह्मण असू देत किंवा टिळक परिवार म्हणून आम्ही असू देत आमच्या विरोधात केलेला आहे असं मला वाटतं. टिळकांनी शिवजन्मोत्सव चालू केला, शिवजयंती उत्सव चालू केला, त्याला आज एवढं मोठं स्वरूप आलेलं आहे, एवढ्या मोठ्या प्रकारे महाराजांना लोक पूजतात, मानतात, त्यांचा आदर करतात, त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. मग ह्याच्याहून मोठी गोष्ट काय असायला पाहिजे आपल्याला? मग आपल्याला कोण पहिलं गेलं कोण दुसरं गेलं ह्याच्यामध्ये काय आज आपण उत्सव साजरा करतोय 120 वर्षानंतर, पण 130 वर्षानंतर, ही सर्वात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. तू ब्राह्मण्सचा विषय मांडला. देर वॉज अ रिसेंट थिंग की पुणे जे स्टेशन आहे, पुणे स्टेशन रेल्वे स्टेशन, त्याचं नाव चेंज करायचं होतं. तर जे आपले राज्यसभा मेंबर आहेत मेधा कुलकर्णी, त्यांनी प्रपोज केलं की बाजीराव पेशव्यांच्या नावावरती रिनेमिंग करू आपण. पण देर वॉज अ सेक्शन ऑफ सोसायटी की दे सेड की नाही व्हायला पाहिजे, ऍक्च्युली इट शुड बी नेम्ड आफ्टर महात्मा फुले और समबडी एल्स. सो यू सेड की म्हणजे प्रॉब्लेम काय याच्यामध्ये ना, यू सेड बरोबर आहे. सो काहीच प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. मग काय पुढे काय व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन दिस की का म्हणजे वाय इज सच एक सेक्शन ऑफ सोसायटी का असं विचार करतं की नाही व्हायला पाहिजे ब्राह्मणाच्या? आता त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह तर मी बोलू शकत नाही, त्यांचा विचार ते का तसे आहेत तर ते मी सांगू शकत नाही. पण मी असं सांगेन की बाबा का बाजीराव पेशवे नको तुम्हाला? बाजीराव पेशव्यांचं नाव का नाही द्यायचं? का कारण काय बाबा ते ब्राह्मण होते म्हणून, किंवा बाबा आता अशा प्रकारे पॉलिटिकल सिच्युएशन आली आहे की त्यांचं नाव पुढे आलं तर, किंवा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत म्हणून आणि त्यांचं नाव आज बाजीराव पेशव्यांचं पुणे स्थानिकाला दिलं तर बाबा कुठल्या तरी दुसऱ्या जातीला कमी लेखलं जात आहे का? असे काही त्यांचे विचार आहेत का? असा मी प्रश्न त्यांना विचारतो. आणि मी तुम्हाला सांगतो की बाबा तुम्ही जरी आज महात्मा फुलेंचं नाव दिलं किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं किंवा बाबा राजश्री शाहूंचं नाव दिलं तर म्हणून आम्ही काय त्याला विरोध करणार आहे का? नाही, उलट वी विल ग्लॅडली ऍक्सेप्ट इट. आम्ही महात्मा फुलेंनी तर एवढ्या चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आपल्या समाजासाठी, समाज एकत्रीकरण करण्यासाठी, त्यावेळी सगळ्यांनाच माहिती आहे त्यांचं नॅशनल कॉन्ट्रीब्युशन, तर आम्ही त्याला विरोध करणार आहोत का ब्राह्मण समाज म्हणून? तर मला वाटतं की एकही तुम्हाला ब्राह्मण माणूस दिसणार नाही तो त्याला विरोध करेल. पण बाजीराव पेशव्यांचं नाव का नाही द्यायचं ह्याचं तुम्ही जस्टिफिकेशन द्या ना. त्याच्या पुढे मग आपण आर्ग्युमेंट करू. मी म्हणतो आम्ही नाही म्हणत नाही की बाबा महात्मा फुलेचं नाव नका देऊ, आम्ही म्हणतो की ठीक आहे बाबा बाजीराव पेशव्यांचं नाव द्या, पण दॅट डझंट मीन की महात्मा फुलेंचं नाव नका देऊ. तुम्ही जर का शासनाने ठरवलंच, महानगरपालिकेने ठरवलंच किंवा रेल्वे मंत्र्याने ठरवलंच, उलट चांगलं आहे, आम्ही तिथे नतमस्तक व्हायला होतो त्यांच्यासमोर.
पण तुम्ही आम्हाला आर्ग्युमेंट सांगा तुमची काय की का नकोय बाजीराव पेशवे, मग आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊ. हे माझं त्याच्यामधलं आहे स्टेटमेंट बेसिकली. राईट. सो कुणाल, वी स्पोक अबाउट पॉलिटिक्स अलॉट. आपण तुझ्याकडे येऊ बेसिकली, की तू म्हणजे लोकांना माहिती आहे कुणाल टिळक हा मुक्ता टिळकांचा मुलगा आहे, बट व्हॉट यू आर अ लॉयर, युअर अ बॉम्बे हायकोर्ट लॉयर. सो तू तुझी जर्नी सांगा मला, की तू कसं स्टार्ट केलं, कुठं स्कूलिंग केली, कुठे कॉलेजला गेला. सो माझं स्कूलिंग पुण्यातच झालं. शिक्षण प्रसारक मंडळीत इंग्लिश मिडियम स्कूल, SPM इंग्लिश मिडियम स्कूल जी आहे सदाशिव पेठेत, तिथे माझं स्कूलिंग झालं. त्यानंतर SP कॉलेजमध्ये मी 11वी-12वी केली. त्यानंतर तसं मी ऍक्च्युली कॉलेजेस खूप बदलले. म्हणजे मी SP मध्ये 11वी-12वी काढली, ते सायन्स मी केलं बेसिकली. मला सायन्स आवडलं नाही. म्हटलं ह्याच्यात काय आपल्याला जमणार नाही, इंजिनिअरिंग वगैरे आपल्याला तेवढं काही हुशार नाही आपण, किंवा फेल होऊ वगैरे अशी भीतीने मी नाही केलं. मग कॉमर्स करायचं ठरवलं. मग BMCC मध्ये गेलो, तिथे मी BBA केलं, कॉमर्स केलं. मग म्हटलं की बाबा आता BBA झालं तर पुढे काय करायचं. म्हटलं की लॉ एक चांगलं फील्ड आहे बाबा, लॉ मला थोडंसं अट्रॅक्ट होत आहे. यंग होतो तेव्हा काय सगळंच करायचं होतं. मग लॉ केलं मी, फर्ग्युसन कॉलेजमधनं लॉ केलं. मग पुढे काय करायचं त्याच्या बाबा असा परत प्रश्न आला. मग म्हटलं की आता 1 वर्ष आपण LLM करू. मग मी LLM स्कॉटलंडला केलं, युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लाइड म्हणून ग्लासगोला युनिव्हर्सिटी आहे, तिथे मी LLM इन इंटरनॅशनल रिलेशन्स केलं. आणि मग पण मला परदेशात कधीच राहायचं नव्हतं. मला माहित होतं की आपल्याला परत इंडियात यायचंय, पुण्यात यायचंय, पुण्यात येऊनच आपल्याला काम करायचंय. मी पुण्यात आलो आणि तेव्हा माझी आई महापौर होती. पण आई महापौर असताना पण मी एक पुणे इंटरनॅशनल सेंटर म्हणून आहे, थिंक टँक आहे पुण्यामध्ये, तिथे मी इंटर्नशिप केली. मी आई महापौर होती तेव्हा, पण मी म्हटलं की मला काय ते राजकारणात वगैरे मला इंटरेस्ट नाही, तुम्ही तुमचं चालू द्या. मी इंटर्नशिप केली 10 महिने तिकडे. मग त्यात फॉरेन अफेअर्सवर काम असेल, किंवा पुण्याच्या पाणी प्रश्नावर काम असेल तेव्हा, किंवा अर्बनायझेशनवर काम असेल, अर्बन गव्हर्नन्सवर काम असेल, ह्याच्यावर रिपोर्ट्स करणं किंवा लिखाण करणं, रिसर्च करणं, हे काम सगळं होतं त्यामध्ये. ते केलं मी. त्यानंतर मग मी टिळक क्रॉनिकल म्हणून एक माझा स्टार्टअप चालू केलं. मग तिकडची इंटर्नशिप संपवली आणि मग टिळक क्रॉनिकल म्हणून स्टार्टअप केलं. ह्याच्यात मला राजकारणात कधीच इंटरेस्ट नव्हता. टिळक क्रॉनिकल स्टार्ट केलं. टिळक क्रॉनिकल एक वेबसाईट होती जिथे आम्ही इंग्लिश, हिंदी आणि मराठी मध्ये आम्ही लेख लिहून घ्यायचो लेखकांकडनं. ओपिनियटेड पीसेस बेसिकली भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल, किंवा आज आपण बघतो पाकिस्तान, नेपाळ असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, मालदीव्स असेल, अक्षरशः उद्ध्वस्त झालेले देश. म्यानमारमध्ये तर सिव्हिल वॉरच चालू आहे. तर भारताचा जो इंडियन सबकॉन्टिनेंट आहे, तिकडे ज्या प्रकारे हालचाली होतात त्याच्यावरनं भारताच्या इंटरनल सिक्युरिटीला काय थ्रेट आहे ह्याच्यावर आम्ही जास्ती भर दिला. मग भारताची फॉरेन पॉलिसी काय असायला पाहिजे ह्याच्यावर आम्ही ओपिनियटेड पीसेस घ्यायचो, लेख लिहून घ्यायचो. मग मराठीमध्ये असेल लेख, इंग्लिशमध्ये असेल, हिंदीमध्ये असेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि यंग युवा लेखकांना आम्ही प्रोत्साहन जास्ती द्यायचो की तुम्ही द्या आमच्याकडे. युजली कसं होतं की लोक लिहितात, खूप लोक, पण पब्लिश खूप कमी होतात. आम्ही त्यांना प्रोत्साहन द्यायचो लेख लिहिण्यासाठी. आम्ही पब्लिश करू बाबा, तुमची प्रकाशित करू लेख, आणि तुम्ही त्याप्रमाणे आम्ही काम करायचो. कोविडमध्ये त्याला ती कंपनी बंद पडली. काही तर खूप प्रॉब्लेम झाले कोविडमध्ये सगळ्यांनाच, त्यामुळे कंपनी बंद पडली. त्याच दरम्यान साधारणतः आपण जर का बघितलं तर माझ्या आईला कॅन्सर होता. कॅन्सर ती गेली इव्हेंच्युअली 2022 मध्ये. तो तिची तब्येत खालावायला लागली. त्यामुळे मग ती मला म्हटली की आता तू कॉन्स्टिट्युएन्सी सांभाळ, तुला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. माझे वडील तर बघत होते, पण तोचपर्यंतही मला पॉलिटिक्समध्ये काही इंटरेस्ट नव्हता. पण हळूहळू जसं मी कॉन्स्टिट्युएन्सी सांभाळायला लागलो, कार्यकर्त्यांमध्ये मिसळायला लागलो, आणि स्टार्टिंगला मला चॅलेंजेस आले. ऑब्व्हियसली आमदाराचा मुलगा आहे बाबा, टिळक आहे, गोरा घारा पोरगा आहे. आपल्याला माहितीये काय, लोक थोडंसं हे नाही बघायचे, घाबरून बघायचे, किंवा एवढे ओपन नाही व्हायचे बेसिकली. पण मी स्वतः मग खूप लोकांपर्यंत जाऊन मी स्वतःचाच जनसंपर्क वाढवला, स्वतःचं नाव मी त्यामध्ये केलं, आणि लोकांना काय म्हणतात आपलंसं करण्याचा मी प्रयत्न केला असं म्हणू शकेन. आणि आय थिंक आय एम व्हेरी सक्सेसफुल, आय हॅव बिकम व्हेरी सक्सेसफुल इन दॅट. मग राजकारण आवडायला लागलं. मग 2000 साधारणतः आय थिंक 21 साली तेव्हा जगदीश मुळीक भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष होते. त्यांनी मला स्वतःहून बोलवून घेतलं. तेव्हापर्यंत माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं पार्टीचं, किंवा मी कुठल्याही पार्टीच्या कार्यक्रमाला जायचो नाही. फक्त जे कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काम जेवढं येईल तेवढं करायचो. त्यांनी स्वतःहून बोलवून घेतलं की बाबा मला वाटतं की तुझ्यासारखा सुशिक्षित मुलगा, युवा आपल्याला पार्टीमध्ये हवाय,
आणि आजही मी त्यांना क्रेडिट देतो की त्यांनी मला राजकारणात आणलं किंवा त्यांनी तेवढं कॅलिबर माझ्यामध्ये आहे असं त्यांना वाटलं असेल मी बाबा. आणि आय गिव्ह क्रेडिट्स टू हिम फॉर एव्हरीथिंग इन माय पॉलिटिकल जर्नी. त्यांनी डायरेक्ट मला म्हटलं की तुला कुठलं पद हवंय, तुला मेन फादर बॉडीचं पद हवंय का युवा मोर्चाचं पद हवंय. पण त्यात मी म्हटलं की बाबा फादर बॉडीमध्ये तर माझं काय ट्युनिंग होणार नाही, हे सगळे खूप वरिष्ठ लोक आहेत, मला काय बोलायचं ते पण माहित नाही, मला तुम्ही युवा मोर्चामध्ये द्या. मग युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष झालो मी. मग त्यामध्ये काम करत राहिलो आणि 22 साली माझी आई गेल्यानंतर पोटनिवडणूक वगैरे सोफियास्को सगळं यू नो एव्हरीथिंग अबाउट इट. मग पोटनिवडणुकीमध्ये मला तिकीट नाही दिलं म्हणून मग मला प्रवक्ता बनवण्यात आलं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश फादर बॉडी मी प्रवक्ता स्पोक्स पर्सन झालो बेसिकली. अँड देन मग युवा मोर्चा उपाध्यक्ष बनवण्यात आलं मला. मग तेव्हापासून माझं काम चालू आहे. लोकांमध्ये आज तुम्ही बघितलं तर पूर्ण पुणे शहरामध्ये लोक ओळखतात थोड्या प्रमाणात तरी. प्रयत्न केलाय मी लोकांना पर्यंत पोहोचण्याचा, एक स्वतःची इमेज क्रिएट करण्याचा, अदर दॅन मुक्ता टिळक सन किंवा बाबा टिळकांच्या घरातल्या ह्याच्या व्यतिरिक्त एक मी इमेज तयार करण्याचा प्रयत्न केलाय. आणि मला आजही खूप लोक म्हणतात की अरे तू कुठेच राजकारणात नव्हता, कुठेच ऍक्टिव्ह नव्हता, आज तू एवढा लोकल झालायस, एवढ्या लोकांमध्ये मिसळतोस तू, असं वाटत पण नाही की बाबा तू एकेकाळी आमदाराचा मुलगा होता. आजही ती लोक सोसायटीमध्ये असतं ना की बाबा आमदार पुत्र किंवा आमदाराचा मुलगा आहे बाबा, त्याला खूप माज असेल, खूप इगो असेल किंवा लोकांना मिसळणार नाही. पण तसं मी स्वतःच हे केलं की माझं एक हेच होतं की बाबा लोकांपर्यंत पोचायचं, मिसळायचं, बोलायचं लोकांमध्ये. आणि ऍक्च्युली मी तसा इंट्रोवर्ट आहे पहिल्यापासून, लहानपणीपासून. पण माझ्या पर्सनॅलिटीला त्यांना खूप फायदा झाला. इंट्रोवर्ट टू एक्स्ट्रोवर्ट म्हणणार नाही, पण एक ओपन अप होण्यासाठी माझ्या पर्सनॅलिटीला राजकारणाचा खूप फायदा झाला. आणि आज जेव्हा मी डिबेट्सवर जातो, नॅशनल डिबेट्सवर स्पोक्स पर्सन म्हणून, त्याचा मला फायदा झाला. ह्या पर्सनॅलिटी माझी जेव्हा ओपन अप झाली त्याचा मला फायदा खूप अत्यंत झाला. आणि आय क्रेडिट दॅट टू एंटरिंग पॉलिटिक्स. आणि आता नगरसेवक होपफुली बघू होईल. आमदार पुत्र एक म्हटलास तू. बीजेपीला आपण म्हणतो की पार्टी विथ अ डिफरन्स तुमची टॅगलाईन आहे. आणि एक नेपोटिझमचा टॅग लागतो काँग्रेसवर. तू आता म्हणलास असं आमदाराचा पुत्र, तर हाऊ इज बीजेपी डिफरंट दॅन काँग्रेस और एनी अदर पार्टी? बिकॉज MLA's son is entering politics. There are many other examples also in BJP. असं नाही की बीजेपी मध्ये एक्झाम्पल्स नाही आहेत. बट हाऊ इज लाईक वन मोर एक्झाम्पल की ज्योतिरादित्य सिंधियाचा मुलगा जो आहे, ही इज द एमपीचा मध्य प्रदेशचा क्रिकेट बॉडीचा चेअरमॅन आहे. सो हाऊ इज बीजेपी डिफरंट दॅन काँग्रेस? हे बघा, ऑन अ सर्टन लेवल ऑल पॉलिटिकल पार्टीज आर सेम मी असं म्हणेन, बट दे आर डिफरंट ॲज वेल ऑन सर्टन लेवल्स असं म्हणेन. म्हणजे काही स्तरावर पॉलिटिकल पार्टी सेम कशा आहेत, तर आपल्या किती नाही म्हटलं तरी शेवटी एका खासदाराचा मुलगा हा आज तुम्ही म्हटला तरी काँग्रेसमध्ये पण खासदार आहे, बीजेपीमध्ये पण खासदार आहे. असं नाही की नाहीये. नोबडी कॅन डिनाय दॅट. इट इज व्हेरी ओपन. आमदाराचा मुलगा आमदार होतो परत, किंवा मंत्र्याचा मुलगा आमदार होऊ शकतो किंवा नगरसेवक होऊ शकतो. हे सगळ्या पार्टीजमध्ये, मग रिजनल पार्टीजमध्ये पण आहे, नॅशनल पार्टीजमध्ये. आणि माझं म्हणणं त्यामध्ये काय माहितीये का, ह्याच्यात चुकीचं काय? आज जेव्हा तुम्ही म्हणता, नाही चुकीचं काहीच नाही त्याच्यामध्ये, बट वेन बीजेपी ब्लेम्स काँग्रेस फॉर द सेम, ठीक आहे ना, कुठेतरी हे होतं ना. काँग्रेसचं काय होतं, काँग्रेसचं एकाच फॅमिलीला पूजणं किंवा त्याच फॅमिली इज आर एव्हरीथिंग, होल अँड सोल, हे चुकीचं होतं ना. मग दुसऱ्यांना चान्सेस द्यायचा नाही का? बीजेपीमध्ये तसं नाहीये. बीजेपीमध्ये सुषमा स्वराज कुठलंही पॉलिटिकल बॅकिंग नसताना आज एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर झाल्या, एवढ्या मोठ्या प्रमाणात नेत्या झाल्या, पार्टीच्या नेत्या झाल्या बेसिकली. त्याचबरोबर मुलगी परत खासदार आहे. पण ठीक आहे ना, पण गेल्यानंतर असं नाही की बाबा त्यांनी तिला सेटिंग करून दिलं, बट काहीतरी पार्टीला वाटलं की आपण सुषमा स्वराजांची लेगसी कुठेतरी त्याला कॅपिटलाइज करायला पाहिजे. शेवटी यू हॅव टू कॅपिटलाइज ऑन अ पर्सन्स लेगसी ॲज वेल. एवढं मोठ्यांनी काम करून ठेवलंय, आणि असं नाही की खूप चांगलं काम केलं त्यांनी, खूप अत्यंत चांगलं काम केलं. फॉरेन अफेअर्स मिनिस्टरला आपलंसं केलं त्यांनी. त्यांच्या लेगसीवर कॅपिटलाइज करणं हे पार्टीने नाही केलं तर मग पार्टीचा उपयोग काय? पार्टीमध्ये एवढे थिंक टँक असण्याचा उपयोग काय? मग आपण म्हणू की बाबा नितीन गडकरी असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः तर एक्झाम्पल आहेच आहेत. त्यांचं तर एक्झाम्पल हे आता द्यायला पण नाही पाहिजे मी म्हणेन, सर्वांनाच माहिती आहे की ते कुठल्या ह्याच्यातनं आलेत. त्यानंतर अमित शहा असतील स्वतः, किंवा बाबा अजून आजचे किती लोक आहेत, देवेंद्र फडणवीस हे जे वडील लवकर गेल्यानंतरही त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आज 25-30 वर्ष काम करून कॅपिटलाइज केल्याशिवाय स्वतःची लेगसी क्रिएट केली. असे जेव्हा लोक पुढे येतात मी म्हणेन,
तर अशा लोकांनी स्वतःचं जेव्हा एक काय म्हणतात सत्ता केंद्र निर्माण करतात, मग देवेंद्र फडणवीसांना स्वतःची फॅमिली आहे का, किंवा स्वतःच्या फॅमिलीलाच पुढे आणतायत का? नाही. मोदींनी स्वतःच्या फॅमिलीला पुढे आणलं का? नाही. अजून कोण, मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ, नितीन गडकरी, त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण पॉलिटिक्समध्ये आहे? कोणीच नाहीये. तर असे किती एक्झाम्पल आहेत. मग म्हणून काँग्रेस आणि बीजेपी मध्ये डिफरन्स आहे. काँग्रेसमध्ये एकाच फॅमिलीतले लोक जेव्हा पुढे येतात आणि सगळे टॉप काय म्हणतात, दे आर बेसिकली लीडर्स ऑफ द कंट्री. पण बीजेपीमध्ये तसं नाहीये. येस, बीजेपीमध्ये नेपोटिझम आहे का? तर आहे, 100% आहे. एव्हरी पार्टी हॅज दॅट. पण स्वतःच्याच फॅमिलीला सगळं द्यायचं, स्वतःच्याच फॅमिलीमध्ये आमदार पाहिजे, खासदार पाहिजे, काय बाबा सरपंच पाहिजे, नगरसेवक पाहिजे, कुठल्या तरी क्रीडा संघटनेचा अध्यक्ष पाहिजे, कुठल्या तरी ह्याचा अध्यक्ष पाहिजे, त्याचा अध्यक्ष पाहिजे, हे खूप कमी दिसेल तुम्हाला बीजेपीमध्ये. इट इज देअर बट कमी आहे. आणि म्हणून मी म्हणतो की ऑल पॉलिटिकल पार्टीज आर सेम समवेअर. ती आयडिओलॉजी किंवा काय म्हणतात, तो एक विचार स्वतःच्या फॅमिलीला पुढे नेण्याचा हा सगळ्यांमध्येच आहे. आणि काय चुकीचं काही नाही मला वाटतं त्यामध्ये. आज जेव्हा मी म्हणेन किंवा माझ्या मुलाला मला वाटतं काहीतरी मोठं करायचंय, तर मी त्याला 100% मदत करणार ना. डेफिनेटली. मी माझं पूर्ण होल अँड सोल, माझे रिसोर्सेस माझ्या मुलाच्या मागे टाकीन किंवा त्याला काहीतरी मोठं करायचंय. आणि सामान्य माणूस पण तेच करतो. लोक लोन घेतात त्या बाहेर परकीय देशामध्ये त्यांना मुलांना पाठवण्यासाठी. यू डू एव्हरीथिंग फॉर युअर फॅमिली. दॅट इज द फर्स्ट अँड फॉरमोस्ट. ऍब्सोल्युटली. आज जरी बीजेपीमध्ये मी म्हणत, आमची टॅगलाईन आहे राष्ट्र प्रथम, पार्टी नेक्स्ट आणि सेल्फ लास्ट, त्याच्या हिने खूप लोक काम करतायत. पण तरी पण मी म्हणेन की ऍट द एंड ऑफ द डे एव्हरी ह्युमन बिंग लुक्स आफ्टर देअर फॅमिली फर्स्ट. लक्षात घ्या तुम्ही. एक आता असे खूप कमी लोक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे जे राष्ट्रासाठी काम करतात. इव्हेंच्युअली एव्हरीबडी, इट्स अ ह्युमन टेंडन्सी की माझ्या लोकांना आपण जपून ठेवा. इट्स अ सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. का झालं? कारण की आपण आपल्या जवळच्या लोकांना जपून ठेवलं, म्हणून तर आपलं पुढे घेत गेलो. आणि इट इज अ ह्युमन टेंडन्सी. त्यात काही चुकीचं नाही असं मला वाटतं. बऱ्याचशा नेत्यांची आता नावं घेतली तू, तर बरेचसे नेते बाकी पण आहेत, वेगळ्या पक्षांविषयी पण आपल्याला थोडंसं बोलायचंय. तर काही आम्ही नेत्यांची नावं घेतो, त्यांच्यात एका वाक्यात काय वाटतं नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी एका वाक्यात? हो, एका वाक्यात. जेन्युइन. देवेंद्र फडणवीस. लीडर. शरद पवार. इंजिनियर्स. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे फोटोग्राफर. अजित पवार. अजित पवार. अजित पवार हार्ड वर्किंग. राज ठाकरे. राज ठाकरे रायटर. आदित्य. मी आणि का सांगेन, आपण वाटलं त्याच्यात चर्चा करू परत. नाही, ओके. राहुल गांधी. आदित्य ठाकरे, आय डोंट नो, आय हॅवंट मेट हिम. I have met him once. I will say Aditya Thackeray, young. राहुल गांधी. Rahul Gandhi, motivated, I will say. ओके. राईट. जेव्हा आपण लास्ट टाइम बोललो होतो, तू म्हटलं होतं मला की देवेंद्र फडणवीस इज माय आयडल. राईट. व्हॉट क्वालिटीज डू यू सी इन हिम जे तुला वाटतात की आपण, म्हणजे तू त्यांच्यासारखं बनावंस? मी म्हटल्याप्रमाणे त्यांचे वडील जसे लवकर गेले, त्यानंतर ते महापौर खूप कमी वयात झाले, आमदार खूप कमी वयात झाले. प्लस असंही नव्हतं की बाबा काय म्हणतात, मुंबईमध्ये त्यांचं कोण होतं किंवा मुंबईमध्ये त्यांचं आधी फॅमिलीमध्ये कोण होतं बाबा, या संघटनेमध्ये हे तसं. द वे ही, ज्या प्रकारे त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात स्वतःचं एक अस्तित्व बनवलंय, द वे ही हॅव नॅव्हिगेटेड द कॉम्प्लेक्स वर्ल्ड ऑफ पॉलिटिक्स, त्यामध्ये काहीतरी शिकण्यासारखं असं मला वाटतं. आणि तेही मी आजपर्यंत, मला खूप लोकांना कळालं पण असेल, पण मी आजपर्यंत तो एक एक्स फॅक्टर जो त्यांच्यात आहे तो आज मी शोधण्याचा प्रयत्न करतोय. काय त्यांच्यामध्ये आहे ज्यामधनं ते एवढे मोठे झाले. तो एक फोटोग्राफ परवा आला होता, बहुतेक देवेंद्रजींच्या पहिल्या आमदारकीच्या टर्मचा आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवर सगळे उभे राहतात बघा फोटो काढण्यासाठी. देवेंद्रजी एकदम लास्टला आहेत, तेव्हा माधुरी मिसाळ पण 3rd रो मध्ये, आय थिंक गिरीश महाजन 2nd रो मध्ये आहेत. आणि आज जर का आपण बघितलं तर तो माणूस एवढा मोठा झालाय तरी पण स्वतःसाठी काही करत नाही. जो एक सेल्फलेसपणा आहे मी म्हणेन ना. आणि मी आता म्हटलं लीडर, ही इज अ लीडर, ही इज ऍक्च्युअल व्हेरी गुड लीडर बेसिकली.
स्वतःसाठी काही करत नाही, फक्त आणि फक्त बाबा मला राज्यासाठी करायचंय, माझ्या पार्टीसाठी करायचंय, देशासाठी करायचंय. आणि आज मोठमोठे लिडर्स त्यांनी डेव्हलप केले. तुझा एक्सपिरियन्स कसा होता त्यांच्यासोबत? तुमचं चर्चा खूप वेळ झाली असेल. माझा एक्सपिरियन्स कायम पॉझिटिव्ह राहिला त्यांच्याबरोबर. ते एक त्यांना बोलकं करणं, आय थिंक ते पण खूप स्वतः वेळा बोललेत ह्या भाषणांमध्ये. मी आधी खूप फ्रँक होतो, पण मला खूप त्यातनं मला काय म्हणतात, मला सेटबॅक्स बसले. म्हणून मी आता खूप कमी बोलतो, पण जेव्हा बोलतो तेव्हा असं बोलतो की बाबा समोरचा गप्प व्हायला पाहिजे. त्यांना बोलकं करणं ही एक खूप अवघड मला वाटतं क्वालिटी आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा खूप असं ब्रीफ कॉन्व्हर्सेशन असतं असं मला वाटतं, पण शिकायला खूप काय काय असतं. द वे ही हँडल्स अ पर्सन, ज्या प्रकारे ते बोलतात, एवढे लोक त्यांना भेटतात बाबा, पण त्यांना त्या माणसाचा प्रश्न माहीत असतो की हा माणूस कुठनं आलाय, हा माणसाची कॉन्स्टिट्युएन्सी काय, ह्या माणसाचं काय म्हणतात की काम करण्याची स्टाईल काय, त्यांना माहीत असतं सगळं. हे पण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे मला वाटतं. पर्सनल टच ते प्रत्येकाला देतात जेव्हा भेटल्यावर. मला इट्स अ व्हेरी 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 गुड क्वालिटी टू हॅव. डू यू थिंक ही विल बिकम द PM someday? He should actually. Do I think? Of course, he should become the PM. असे खूप कमी लीडर्स जर का आपण बघितले, हातावर मोजणार की लीडर्स आहेत जे PM क्वालिटीचे आहेत. आणि फर्स्ट महाराष्ट्रीयन PM देशभरात असे खूप हातावर मोडणार की लीडर्स आहेत जे PM क्वालिटीचे आहेत. देवेंद्र फडणवीस त्यातले फोरमोस्ट लीडर्स आहेत असं मी म्हणेन. ही इज द फोरमोस्ट लीडर हू कॅन बिकम द प्राईम मिनिस्टर ऑफ दिस कंट्री आफ्टर मोदीजी असतील, अजून कोण असेल मला माहित नाही, पण आज नाही तर पुढच्या 20 वर्षात तर होऊ शकतो. ही शुड बिकम द PM. का? कारण काय, मला वाटतं महाराष्ट्रातनं पहिलं, महाराष्ट्र आज एवढा मोठा राज्य आहे, जवळजवळ किती आपण 15-20% देशाच्या GDPचं कॉन्ट्रीब्युशन करत असतो ना शहरात. पॉप्युलेशन एवढं मोठं आहे, मुंबई इज द फायनान्शियल कॅपिटल. आज आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक बघायला येतात, तर महाराष्ट्राचा PM का नाही असावा? आणि मग कोण असावा? तर पहिला PM हा आय थिंक शुड बी देवेंद्र फडणवीस ओनली, वन अँड ओनली. आणि महाराष्ट्र शुड बी गिवन हे रिप्रेझेंटेशन इन दिल्ली. महाराष्ट्रातनं रिप्रेझेंटेशन कमी आहे दिल्लीमध्ये तुम्ही बघितलं तर. मंत्री कोण आहेत आपले आज? मुरलीधर अण्णा मोहोळ मंत्री आहेत, रक्षा खडसे मंत्री आहेत, प्रतापराव जाधव मंत्री आहेत आणि गडकरी मंत्री आहेत. 4च मंत्री आहेत. तुम्ही जर का बघितलं महाराष्ट्रासारख्या राज्याला अजून मंत्रिपद मिळायला पाहिजे होती ऍक्च्युली. ठीक आहे, आता बाबा लोकसभेला जो हे झाला, काय म्हणतात, सीट शेअरिंग झालं, त्यात कमी सीट्स मिळाल्या, त्यात पण एक कॉन्ट्रीब्युशन आहे. पण महाराष्ट्राला जास्तीत जास्त प्रमाणात मोठे मंत्रिपद मिळायला पाहिजेत, कारण काय जास्तीत जास्त GDP आपण कॉन्ट्रीब्युट करतो. आपण जास्तीत जास्त मोठ्या डिसिजन्स देशाच्या ह्या महाराष्ट्रासाठी असतात, महाराष्ट्र सेंट्रिक डिसिजन्स केंद्राच्या असतात असं आपण म्हणू शकतो. म्हणून मला वाटतं की महाराष्ट्राचा पंतप्रधान व्हायला पाहिजे, आणि दॅट शुड बी देवेंद्र फडणवीस. UP मुळे तुला वाटतं कुठे एफेक्ट होतं? बिकॉज UP हॅज अ लार्जर 100% 80 सीट्स आहेत. ऑफकोर्स महाराष्ट्राच्या सीट्स पण वाढायला पाहिजेत लोकसभेमध्ये. पण जेव्हा आता सपोज दॅट नवीन जे सेन्सस येईल त्याच्यामुळे जे सीट्स कॅल्क्युलेशन चेंज होईल, बट UPचे सीट्स अजून, नॉर्थ बेल्टचे सीट्स अजून वाढतील, महाराष्ट्राचे वाढतील, पण त्या मानाने UPचे अजून जास्त वाढतील. प्रोपोर्शनेटली तेवढेच वाढणार आहेत सीट्स, बरोबर आहे की नाही? फॉर एक्झाम्पल आज UPचे 80 आहेत, आपले 48 आहेत, त्यांचे आपले 20 वाढले तर त्यांचे पण 20 वाढून उपयोग नाही ना. त्यांचे प्रोपोर्शनेटली तेवढेच वाढणार आहेत. आपल्याला पुण्यामध्ये तुम्ही धरा ना, पुण्यासारख्या शहरामध्ये एकच खासदार असणं हे जरा मला वाटतं की थोडंसं रिप्रेझेंटेशन कमी आहे पुणे शहराला. 2 तरी खासदार असायला पाहिजेत. आज बँगलोर सारख्या शहरात 4 खासदार आहेत, 4 किंवा जास्ती असतील, आय थिंक 4 खासदार आहेत बहुतेक. मुंबईमध्ये किती खासदार आहेत? 8 खासदार आहेत बहुतेक मुंबईमध्ये. किती? 6 खासदार, 7 सीट्स आहेत मुंबईमध्ये. पुण्यामध्ये एकच सीट आहे. त्यामुळे पुण्याचे प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडणं, एक जरी खासदार किती तो तगडा असला तरी पण त्याला तेवढा बोलायला तर वेळ मिळायला पाहिजे बाबा. पुण्याचे प्रश्न मांडायला तेवढी मिनिटं तर मिळायला पाहिजेत बोलायला. आज मुरलीधर अण्णा मोहोळ जर का मंत्री नसते तर त्यांना किती वेळ बोलायला मिळालं असतं मला सांगा तुम्ही. आज मंत्री आहेत म्हणून ते तेवढे प्रश्न मांडू शकतात, आज तेवढं पुण्याचं रिप्रेझेंटेशन करू शकतात. ही इज डुइंग अ ग्रेट जॉब. पण इफ ही वुड नॉट हॅव बीन द मिनिस्टर ना, हार्डली किती मिनिटं मिळाली असती पुण्याचे प्रश्न मांडायला. म्हणून 2 तर असायला पाहिजे. 3 आयडियल आहे ऍक्च्युली मला वाटतं, ज्या प्रकारे पुण्याचा व्याप वाढलेला आहे. 2 तर मला वाटतं, आय थिंक डिलिमिटायझेशन नंतर 2 होतील पुण्याचे खासदार असं मला वाटतंय. आमदार पण वाढतील ऑब्व्हियसली. 2 झाल्यावर आय थिंक पुण्याचं रिप्रेझेंटेशन चांगल्या प्रकारे वाढेल. पुण्याचे प्रश्न
एक खासदार जर का एअरपोर्टचा प्रश्न मांडतो तर दुसऱ्या खासदारांनी पुण्याचे लोकल प्रश्न मांडायला पाहिजे. बरोबर. अशा प्रकारे समन्वय साधत पुण्यासाठी आपल्याला विकासाला काहीतरी साधन द्यायला पुणे पाहिजे. वाढलेलं आहे आपण हा. बोलतोय, तर मधल्या काळामध्ये एक असं पण सुरू झालं की महानगरपालिका पण वाढल्या पाहिजे. तर हा. त्याच्याविषयी काय तुमचं मत आहे? एक हडपसरच्या साईडला एक म्हणतात, एक अजित महानगरपालिका पवार अजून- रिसेंटली म्हणले हा, ना की 3 हिंजवडीला वेगळी महानगरपालिका. करा, हा. वाघोलीची वेगळी, चाकणची वेगळी. तेच तर म्हणतोय, पुण्यात जर का महानगरपालिका 2 झाल्या तर खासदार पण 2 द्यायला पाहिजेत. मग हम्म. 3 झाल्या तर मग खासदार 3 द्यायला पाहिजेत. का? कारण का एव्हरी महानगरपालिका विल हॅव अ पॉप्युलेशन ऑफ ऑलमोस्ट 30-40 lakhs. 30-40 लाखाची तरी एक महानगरपालिका होईल. होईल. त्यामध्ये आमदार पण तेवढे वाढतील. डिलिमिटायझेशन तर पॉप्युलेशन वाढलेलं आहे. जर का तुम्ही आज जर का पूर्णपणे बाबा लोणी काळभोरपर्यंत जर का घ्यायचं म्हटलं, आज आय थिंक लोणी काळभोरपर्यंत आपलं गेलेलं आहे हो. ज्युरिस्डिक्शन. इकडे वाघोलीपर्यंत इकडे वाघोलीपर्यंत गेलंय. तिथे बाबा हिंजवडी अजून यायचं राहिलेलं आहे ह्याच्यामध्ये. ते येईल मला वाटतं थोडं. नाही यायलाच पाहिजे म्हणजे ऑब्व्हियसली. तिथे ज्या प्रकारे IT कंपनीज जातात, हिंजवडी शुड बी काय म्हणतात एक म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंडर त्याला आणायला पाहिजे. पिरंगुट पर्यंत पुढपर्यंत त्या साईडला गेलेलं आहे. या साईडला आता जर का पुरंदरला एअरपोर्ट झाला तर तिथे डेव्हलपमेंट वाढेल त्या साईडला. अशा प्रकारे जर का होईल तर महानगरपालिका वाढायला पाहिजे. आज तुम्ही मला सांगा, आज फॉर एक्झाम्पल आंबेगाव पठार असेल, उंदरी असेल, तिथे दररोज पाणी येत आहे का? हम्म. हा पण प्रश्न विचारला पाहिजे ना. पाणी येत आहे का? तिथे डेव्हलपमेंट रूल्स प्रमाणे होतीये का? इलिगल डेव्हलपमेंट इथे किती आपल्याला पण माहिती आहे. तर मग हे सगळं रेग्युलर खूप इश्यूज आहेत. आम्ही स्टोरीज करतो हा. जनरली की वॉटरचे तर इश्यूज आहेत, त्यांना टँकर माफिया खूप आहे त्या साईडला. उंडरी असेल, वाघोली असेल, आणि रोडचे तर खूपच प्रश्न आहेत. रोड खराब ट्रॅफिकचे आहेत. पण हा. आजकाल तिकडे मग जास्त असे जे सबब्स आहेत तिथे कुठे ना कुठेतरी आपल्याला एक गव्हर्निंग बॉडी आणायला पाहिजे. ग्रामपंचायतीवर भार तेवढा नाही त्यांना झेपत. हिंजवडीचा तू एक विषय हा. मांडला की हिंजवडीमध्ये लाईक रिसेंटली एव्हरीवन वॉज सीइंग की PCMC किंवा PMC एकामध्ये कुठेतरी Yes, त्यांना yes, इन्क्लूड करा. yes. पण जे सरपंच आहेत तिथले, हा. दे वर लाईक की आम्हाला नाही हो, कशाला बिकॉज टॅक्स हो, वाढेल हो, आणि बाकीचे हो. इश्यूज पण आहेत ते. सो दॅट इज वन अनदर इश्यू. त्यात अजित पवारांचा तो व्हिडिओ आला ना, आय थिंक ते कुठलं तरी 3 नाही महानगरपालिका तो हिंजवडीला कुठलं तरी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट बघायला गेले होते. ते देवळामुळे तो अडकत होता. ते म्हणले अरे किती देवळ काहीतरी बोलले बघा ते की हो. देवळामुळे डेव्हलपमेंट अडकून ठेवू कमी, असं काहीतरी बोलले बघा. तो एक व्हिडिओ आला होता मध्ये. तर जेव्हा आपल्या उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना कळतंय की बाबा इथे ही कुठल्या तरी गव्हर्निंग बॉडीच्या अंडर आणायला पाहिजे हिंजवडी, जिथे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात IT कंपनीज आहेत, तर का त्या गेल्या तर काय, ऍब्सोल्युटली तिथे एक रेग्युलेटेड टॅक्सेशन सिस्टीम आणायला पाहिजे. राईट. तिथे लँड डिलिंगची सिस्टीम आणायला पाहिजे. इट शुड कम अंडर काय म्हणतात प्रॉपर्टी टॅक्स. त्याला पाणी नीट पुरवायला पाहिजे. आता तिथे मेट्रो जातीये, राईट. तर बाबा मेट्रोला आपण काहीतरी एक नियमावली तिथे आणायला पाहिजे ना. आपण फीडर बसेस तिथे पोहोचवायला पाहिजे IT कंपनीसाठी. मग ह्याच्यासाठी कुठेतरी एक नियमावली आणायला पाहिजे, गव्हर्निंग बॉडी असायला पाहिजे. मला वाटतं 100% हिंजवडी PCMC किंवा PMC त्याच्या अंडर यायला पाहिजे. राईट. म्हणजे अजित पवार तर म्हटले की वेगळी सेपरेट कॉर्पोरेशन व्हायला पाहिजे. यू रिसेंटली यू जस्ट स्पोक अबाउट मुरलीधर मोहोळ. सो तुला वाटतं की एक लॉटरी लागली त्यांची, एक महापौर थ्रू डिरेक्टली एक युनियन मिनिस्टर? लॉटरी म्हणण्यापेक्षा लॉटरी हा शब्द चुकीचा राहील असं मला वाटतं. लॉटरी म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की त्यांना वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये खासदार किती निवडून आले मला सांगा. त्यातनं मराठा खासदार किती निवडून आले म्हणून. आणि मुरलीधरांना मुळांनी नुसते ते नगरसेवक नव्हते, ते महापौर होते. महापौर नंतर पण त्यांनी ज्या प्रकारे स्वतःचं एक इमेज बिल्डिंग केलंय, परसेप्शन क्रिएशन केलंय, किंवा मी म्हणेन की बाबा कामं केलेली आहेत लोकांची, मोठमोठे कार्यक्रम त्यांनी घेतले चांगल्या प्रकारे. एक ग्रँड असं जसा नेता पुणे शहराला हवा होता त्याचा पोर्ट्रेल मुरली अण्णांमध्ये आपल्याला दिसतं. मला तरी दिसतं. बाकीच्या लोकांना दिसतं की नाही मला माहित नाही, पण मला तरी दिसतं. पण मला वाटतं लॉटरीपेक्षा त्यांना काय म्हणतात कास्ट इक्वेशन्स आणि वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये जास्ती खासदार निवडून न आल्यामुळे त्यांना मंत्री मला वाटतं ते झाले असं माझं कॅल्क्युलेशन आहे. ऑब्व्हियसली देवेंद्रजींनी पण त्यांच्यामध्ये काहीतरी बघितलं. त्यांचे लिडरशिप क्वालिटीज आहेत. आज जर का आपण बघितलं तर ते चांगल्या प्रकारे सहकारिता मंत्रालय, ज्याचे हेडमास्टर अमित शहा आहेत, ते चालवणं सोपं नाहीये. सहकारिता असं काल गडकरी पण परवा एका कार्यक्रमात बोलले की महाराष्ट्राच्या बाहेर सहकार क्षेत्र अजून एवढं डेव्हलप झालेलं नाहीये. महाराष्ट्रात जेवढ्या प्रकारे सहकार क्षेत्र डेव्हलप झालंय, सहकार लिडरशिपमुळे डेव्हलप झालंय. तर ह्या लोकांना सामोरे जाणं, त्यांना त्यांच्याशी डील करणं फक्त नगरसेवक लेव्हलचा माणूस करू शकतो का? तर नाही.
मुरलीधर मोहोळ हे नगरसेवक नव्हते नुसते, हे महापौर होते. महापौर शेवटी राज्यमंत्री दर्जाचा त्याला एक दर्जा असतो राज्यमंत्र्याचा. ही हॅड सम अदर केपेबिलिटीज ॲज वेल, लिडरशिप केपेबिलिटीज, म्हणून त्यांना शेवटी खासदारकीचं तिकीट मिळालं, मंत्रीपदची वर्णी लागली आणि आज चांगल्या प्रकारे 2 मोठी खाती ते सांभाळत आहेत. अहमदाबादमध्ये प्लेन क्रॅश झाला त्यांच्या मंत्रालयाच्या अत्यारीखाली, ते डील करणं सोपं होतं का? नव्हतं. बट ही हॅज लिडरशिप क्वालिटीज, ही इज यंग आणि मला वाटतं की ही हॅज ऑल द एक्सपर्टीज, ऑल द रिसोर्सेस विथ हिम, जे पुण्याला मला वाटतं मोठ्या चांगल्या एका दिशेकडे नेतील. त्यांच्याकडे चांगला थिंक टँक आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये जर का तुम्ही गेलात तर ऑफिसचं तुम्ही मॅनेजमेंट बघून थक्क व्हाल. तुम्ही आत्ता जो ड्रोन शो केला पुणे शहरात, त्याचा तुम्ही मॅनेजमेंट बघितलं असताना, त्याच्या आधी दिव्यांगांचा एक त्यांनी कार्यक्रम घेतला. भर पाऊस तुडुंब पाऊस सगळीकडे येत होता. एकही दिव्यांगाला तिथे त्रास झाला नाही, एकही दिव्यांग मी तिथे पडलेला बघितलेला नाही की बाबा तो झडपडून पडलाय किंवा कुठेतरी चिखलातच अडकलाय किंवा बाबा त्याची गाडी ती व्हीलचेअरच अडकली आहे. एकही असा माणूस मी बघितला नाही. मी त्या स्वतः कार्यक्रमाला गेलो होतो, प्रकाश जावडेकरांच्या हस्ते उद्घाटन झालं. असं त्याचं मॅनेजमेंट, ही इज अ लीडर, ही इज अ काय म्हणतात लीडर ऑफ द मासेस, आणि ही नोज दॅट, ही इज व्हेरी स्मार्ट. मी म्हणेन वन ऑफ द व्हेरी स्मार्टेस्ट पॉलिटिशियन्स लेटली पुण्यातनं जे आलेत असं मी म्हणेन. आणि ड्रोन शोचा उल्लेख केला, कमेंट्स इफ यू वुड हॅव सीन की त्या ड्रोननी, म्हणजे कमेंट्स लोक म्हणतात त्या ड्रोननी जर तुम्ही रस्ते तरी बघितले असते तर तुम्हाला रस्त्याची अवस्था कळली असती. थोडं ट्रोलिंग पण झालं. शेवटी ट्रोलिंग होणारच. शेवटी मी म्हटल्याप्रमाणे पुण्यातला एकच खासदार आहे, आज एवढा मोठा कार्यक्रम घेतोय, लोकांच्या नजरेत तर येणार. जेव्हा जितका मोठा तुम्ही तुमचं ध्येय ठेवाल तेवढं लोकांच्या नजरेत तुम्ही याल, लोक तुम्हाला ट्रोलिंग करायला पुढे असतील. आजच्या काळात तर 100%. मला वाटतं त्यांना काही फरक पडत नाही. त्यांनी ऑलरेडी प्रूव्ह केलेला आहे सर्व प्रकारे. पुण्याचे रस्ते जर का आपण विषय घेतला तर पुण्याचे रस्ते मी म्हणेन की आज जेव्हा आपण बघतो PMC मध्ये जेव्हा ऍडमिनिस्ट्रेटर आहेत, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, डू दे हॅव द इन्सेंटिव्ह काम करण्यासाठी? आज आमच्या पेठेमध्ये जर का रस्ते बघितले तर आज महानगरपालिका किंवा वॉर्ड ऑफिसकडे बजेट तेवढं आहे का? किंवा बजेट असेल तर त्या अधिकाऱ्यांना तेवढं इन्सेंटिव्ह आहे का ते बजेट टाकायचं? हा प्रॉब्लेम नुसता राजकारण्यांचा नाहीये. ह्याच्यात नागरिकांनी हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की ह्याच्यात राजकारणी प्लस अधिकारी हा जो समन्वयाचा बिघाड झालेला आहे मागच्या 4 वर्षामध्ये, महानगरपालिका नसल्यामुळे, इलेक्टेड लोकल नगरसेवक नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. एका माणसाला टार्गेट करून काही होणार नाही, एका माणसाला टार्गेट करून रातोरात चांगले रस्ते होणार आहेत का पुण्याचे? नाही. तुम्ही त्यासाठी मला वाटतं की काय म्हणतात, पुणे म्युन्सिपल ऍडमिनिस्ट्रेटर जे आहेत, अधिकारी वर्ग, त्यांना पण कुठेतरी, नवल किशोरांना नुसतं नाव नाही घेणार मी, पण अधिकारी वर्ग त्यांना पण कुठेतरी एक प्रश्न, अकाउंटेबिलिटी असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आम्ही राजकारणी ऍक्च्युली मी तुम्हाला सांगेन की वी आर फायटिंग व्हेरी हार्ड राईट नाव. आम्हाला खूप कष्ट जात आहेत अधिकाऱ्यांपर्यंत पोचून कामं करून घेण्यासाठी. हा पण एक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे. अधिकारी नुसतं आम्हाला हो म्हणतील की आम्ही करतो काम, पण ऍक्च्युअल काम ते करतील की नाही ह्याची शंका आहे आम्हाला. आम्हाला काम करून घेणं अवघड आहे. मी तरी अजून इलेक्टेड नाहीये, पण इव्हन तुम्ही मध्ये बघितलं तर मोहोळांनी पूर्ण त्यांना फौज फाटा घेऊन कॉर्पोरेशनला जावं लागलं खड्ड्यांसाठी. मध्ये नाही का त्यांनी मिटिंग घेतली होती कॉर्पोरेशन, पुण्याचे खड्डे 24 तासात बुजवा. हे का करावं लागतं? एवढं प्रेशर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह का टाकावं लागतं? तर त्यांना पण कुठेतरी जाणवत असेल की आम्हाला काम करून घेणं अवघड जातंय. राईट. मधल्या काळात एक चर्चा अशी पण होती की आता आपण म्हणतो महानगरपालिकांच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कंटिन्युअसली पुढे ढकलल्या जातात. थोडंसं सर्वसामान्य माणसाच्या माइंडमध्ये असंही सुरू होतं, भले याला निमित्त आरक्षण किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, की गव्हर्नमेंटच एक कुठंतरी सेटबॅक बसल्यामुळं कधी कधी या निवडणुका पुढे ढकलत आहे, किंवा त्याला मग निवडणूक आयोगावरती ढकलले जात असतील, किंवा आरक्षणाचे काही मुद्दे असतील, तर मग कुठेतरी सत्ताधाऱ्यांचा अप्रोच पण या निवडणुका रेंगाळायला कारणीभूत ठरतो असं वाटतं. सेटबॅक कुठे बसलाय? मधल्या काळात काही म्हणजे ते पोटनिवडणूक असेल, पण त्यानंतर एवढा मोठा परफॉर्मन्स दिला की जर का सत्ताधाऱ्यांना, फॉर एक्झाम्पल महायुती, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी यांना सेटबॅक बसलाच नाही ना. उलट आम्ही अजून चांगल्या मतांनी, अजून सीट जास्ती आहेत आमचे, निवडून आलोय. तर मग तसं असतं तर मागच्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये इलेक्शन झाल्यानंतर जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये इलेक्शन घेतलं असतं ना. त्याला कुठेतरी एक सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती, त्याला एक ज्युडिशियल रिस्ट्रिक्शन होतं,
त्याला अजून काय काय कारणं आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्याला सुप्रीम कोर्टाने आज मागच्या 3 दिवसात निर्णय दिलाय की आता तुम्ही 31 जानेवारीच्या आत इलेक्शन घ्या. असा सुप्रीम कोर्टाने डिरेक्ट डिरेक्शन दिलं नव्हतं आधी कधी, लक्षात घ्या तुम्ही. एकदा ऑक्टोबर पर्यंत सांगितलं, ते पण पोस्टपोन झालं. ते नुसतं सांगितलं त्यांनी की ह्या 4 आठवड्यात घ्या, 12 आठवड्यात घ्या, ऑक्टोबर पर्यंत घ्या. आज त्यांनी एक्झॅक्ट डेट दिली आहे. असा डिरेक्शन जेव्हा सुप्रीम कोर्ट देतं तेव्हा आता इलेक्शन घ्यावे लागतील. असं डिरेक्शन आधी कधीच दिलं नव्हतं. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पण आता सुटलेला आहे. मला वाटतं की अशा अनन्यगण्य विषय असतात जे हँडल करावे लागतात. काही अंडर लिटिगेशन केसेस असतात, विषय असतात, सुप्रीम कोर्टाचा त्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स असतात दरवेळेला असते. त्यामुळे ते एका वेळेला साध्य करू शकत नाही आपण. मला वाटतं आता इलेक्शन होतील. आता ओबीसीचा विषय सुटलेला आहे, आता वॉर्ड्स फॉर्मेशन झालेलं आहे, त्याच्या हरकती सूचनांचा पण विषय झालेला आहे. आता जीआर निघायचा बाकी आहे फक्त फायनल. इलेक्शन कमिशननी सरकारला पाठवायचं आहे, सरकारचा जीआर काढायचा की हे वॉर्ड्स फायनल झालेले आहेत. मग आता राहतं काय तर रिझर्वेशन, मराठा आरक्षण नाही वॉर्ड मधलं रिझर्वेशन बेसिकली, की बाबा 4 नगरसेवक आहेत तर त्याचं रिझर्वेशन काय असणार. आणि वोटर लिस्ट पण फायनल झालेली आहे. वोटर लिस्टचे पण विषय मध्ये काँग्रेसने काढले, वोट चोरीचे विषय काढले की बाबा वोटर तुम्ही विधानसभेच्या इलेक्शनला वोट चोरी केली, ते पण आम्ही फेटाळून लावलं. मी स्वतः 2 वेळेला लोकमतच्या ह्याच्यावर गेलो, डिबेटवर. माझ्यासमोर काँग्रेसचे स्पोक्सपर्सन होते. मी त्यांना आमचा साधारणतः 40-50 मिनिटं डिबेट चालू असेल. मी त्यांना प्रश्न हाच विचारतोय की तुम्ही कोर्टात अजूनपर्यंत का गेला नाहीयेत. परवा जो राहुल गांधींचा विषय झाला ना, तो व्हिडिओ आला हायड्रोजन बॉम्ब, जो काय तो झाला, मी तो बघितला नाही. पण त्यात त्यांनी बहुतेक त्या पोराने प्रश्न विचारला की तुम्ही कोर्टात का नाही जात. त्यात त्यांनी काहीतरी उत्तर दिलं. काय उत्तर दिलं त्यांनी? ते म्हटले की माझं काम नाहीये. एक्झॅक्टली. सो मी हा काँग्रेसच्या प्रवक्त्यांना मी हाच प्रश्न विचारला की तुम्ही जेव्हा हे सगळं मला तुम्ही सांगताय, तुम्ही प्रेसला सांगताय, तर तुम्ही कोर्टाला तुम्ही मांडता ना सगळं, तुम्ही एव्हिडन्सेस द्या. आणि हे कधी करायला पाहिजे तुम्ही? ऍज सून ऍज पॉसिबल आफ्टर द इलेक्शन. तुम्ही आज इलेक्शन उलटून गेले 1 वर्ष झालं आणि आज तुम्ही म्हणताय तेव्हा वोट चोरी केली. आज एव्हिडन्स कसा तो स्टँड होईल जर का तुमच्याकडे एव्हिडन्स असेल तर? त्याला लिमिटेशन पण लागेल ना काहीतरी, लक्षात घ्या तुम्ही. सो मला वाटतं की हे सगळे विषय फेटाळल्यानंतर आता मला वाटतं की कुठेतरी एक नॉर्मल्सी आली आहे. अँड वी आर गोइंग फॉरवर्ड टुवर्ड्स द इलेक्शन. एक आता निवडणुकांचा विषय निघलेलाच आहे, तर भाजपमध्ये पण 2 मतप्रवाह असे दिसतात की एकाला असं वाटतं की नाही बाबा ठीक आहे, पक्षाने दुसऱ्यांसोबत युती केली आहे, खास करून अजित पवार असेल, राष्ट्रवादी असेल, किंवा इकडे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्यासोबत आहे. आणि एक दुसरा सुप्त असा पण मतप्रवाह आहे की नाही, आपण वन हँडच पुढे गेलं पाहिजे शक्यतो तरी, भाजपला बाकीच्यांची तरी आवश्यकता नाही. तर तुम्हाला काय वाटतं महानगरपालिका पुढे ध्येय ठेवून की भाजपने मला वाटण्यापेक्षा आमच्या पार्टीची आयडिओलॉजी काय किंवा पार्टीचं काय म्हणतात डिरेक्शन्स काय आहेत हे महत्वाचे आहेत. मला वाटून काही फरक पडणार नाही की इव्हन आमच्या काय म्हणतात बाबा माझ्याहून जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना वाटून पण काही होणार नाही. शेवटी जी आमची मेन जी थॉट लिडरशिप आहे राज्याची आणि दिल्लीतली, त्यांना काय वाटतं, जे डिसिजन मेकर्स आहेत त्यांना त्यांचं डिसिजन फायनल असेल. आत्ता तुम्ही मला विचारलं तर आम्ही वी आर महायुती राईट नाव, महायुती म्हणूनच इलेक्शन्स लढणार आहे असाच काय म्हणतो आम्ही काय इलेक्शन लढणार आहे असंच मी तुम्हाला सांगेन. ह्याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही की अजून कुठला मुद्दा आहे. असं मला वाटतं की आपण थांबूच नाही. पण कुणाल, थँक्यू व्हेरी मच टू टाइम दिल्याबद्दल, अँड वी विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर इलेक्शन. वी होप यू गेट इलेक्टेड अँड वी मीट अगेन